हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स वन शॉट. त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्वतः काढलेले नोट्स देणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही जर 2 वर्ष जर बोर्डचा अभ्यास केला नसाल, फक्त तुम्ही जर नीटवर लक्ष दिलं असेल तर या एका व्हिडिओमुळे तुमचा हक्का टॉपिक कव्हर होऊन जाईल. तुमचं वन शॉट तर होईलच, तुम्हाला कन्सेप्ट तर कळतीलच, परत तुम्हाला नोट्स पण मिळतील जे तुम्ही एक्झामच्या वेळी रेफर करू शकता. परत मी तुम्हाला हे पण सांगेन की तुम्हाला लिहायचं आहे कसं, म्हणजे तुम्ही कुठली लाईन लिहायला पाहिजे, कुठली लाईन मिस केली तर चालेल. ठीक आहे, तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्यांदा आपण काय बघूयात की डेफिनेशन, जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. रिप्रोडक्शनचं डेफिनेशन सांगा. डेफिनेशन काय आहे की प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पेरेंट्स, म्हणजे पेरेंट्स सारखंच त्यांचं बाळ काय होणार, तयार होणार. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन म्हणतो. आणि इसेन्शियल कशासाठी आहे, कंटिन्युएशन ऑफ स्पीशीज, म्हणजे काय आपण म्हणतो ना, वंशावळ चालली पाहिजे, वंश पुढे गेला पाहिजे, तर त्यासाठी रिप्रोडक्शन होणं गरजेचं आहे. तर रिप्रोडक्शन कसं असतं बाळांनो, 2 गोष्टींमध्ये डिवायडेड असते, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. नावावर कळतं आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, ज्याच्यात फ्युजन ऑफ कंपॅटेबल गॅमेट्स नाही आहेत, म्हणजे ज्याच्यात मेल गॅमेट फिमेल गॅमेट नावाची गोष्ट नाही आहे. फक्त काय असतं, मदर सेल असते, जी मदर सेल काय होते, डिवाइड करून 2 नवीन सेल्स तयार करते, जे काय आहे जेनेटिकली आयडेंटिकल आहे, म्हणजे ते काय झेरॉक्स कॉपी आहेत आईसारखी, म्हणजे त्या मदर सेल सारखे ते काय आहेत, झेरॉक्स कॉपी आहेत. मग कुणासाठी असतं, सिंगल ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्यांच्यात मेल फिमेल फॉर्म नाही आहे, त्यांच्यात काय असतं, हे असं रिप्रोडक्शन होतं. आणि परत जे फॉर्म झालेत, म्हणजे मी काय म्हणणार, ह्या मदर सेलपासून जे 2 सेल्स तयार झालेत हे काय आहेत, क्लोन्स आहेत. क्लोन्स म्हणजे काय, तर मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली ही 2 नावं विसरतात खूप मुलं, कारण क्लोन्स तुम्हाला 1 मार्कला येऊ शकतं डेफिनेशन, आणि त्यात हे मॉर्फॉलॉजिकली जेनेटिकली लिहायला विसरतात मुलं. त्यामुळे मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल आर कॉल्ड ॲज क्लोन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन थोड्या वेळानं बघूयात. आपल्याला माहितीच आहे की इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ 2 कंपॅटेबल गॅमेट्स, म्हणजे 2 गॅमेट्स असतात, एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट. त्याच्यामुळं प्रोडक्शन होणारा जेनेटिकली डायव्हर्स प्रोजेनी तयार होते, म्हणजे दोन्हीचे दोन्ही कम्प्लीट. आपल्याला असं काय बघा, आपण कम्प्लिटली आईसारखे नसतो किंवा कम्प्लिटली वडिलांसारखे नसतो. आपण दोघांचे पण मिक्सर असतो आणि आपला एक वेगळाच आयडेंटिटी असते, आपले एक वेगळंच युनिक फीचर असतात. तर ते कशामुळे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला होतं त्याच्यामुळे होतं. तर फ्लावर्समध्ये पण तसंच असतं. मग आता प्लांट्स जे असेक्शुअली प्रोड्यूस करतात ते आपण ह्या याच्यात आता बघणार आहे. ठीक आहे, आता ऑर्गॅनिझम्स जे असेक्शुअली प्रोड्यूस करतात त्यांचे पण खूप टाईप्स असतात. त्यातलं पहिलं म्हणजे फ्रॅगमेंटेशन. हे तुम्हाला बाळांनो जमलं तर 3 ते 4 मार्कला तुम्हाला फक्त विचारू शकतात किंवा तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात, म्हणजे फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल सांग, बडिंगचं एक्झाम्पल सांग, स्पोर फॉर्मेशनचं हे तुम्हाला एकदा आला होता असा क्वेश्चन. आत्ता विचारतील की नाही सांगता येत नाही. आता फक्त जास्त करून त्यांनी लक्ष कोणावर देतात, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये देतात. तर पण एकदा बघूयात. फ्रॅगमेंटेशन, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे असतात, म्हणजे ज्याच्यात सेल्स भरपूर असतात, ते काय होतात, फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेक होतात. म्हणजे समजा हा काय एक प्लांट आहे किंवा एक ॲनिमल आहे, त्याच्यात काय होणार, असे फ्रॅगमेंट्स तयार होणार आणि हा एक फ्रॅगमेंट काय होणार, एक नवीन ऑर्गॅनिझम तयार करणार. ठीक आहे, मग हे कुठं दिसतं, स्पायरोगायरामध्ये दिसतं. तुम्हाला हे एक्झाम्पल्स तेवढं करायचे आहेत बाळांनो. एक्झाम्पल्स तुम्हाला विचारू शकतात, एकतर मॅच द फॉलोइंगला विचारतील किंवा तुम्हाला 4 मार्कला तुम्हाला असे 4 एक्झाम्पल्स देतील तुम्हाला, म्हणजे 4 एक्झाम्पल्स लिहा म्हणून सांगतील सुद्धा. ठीक आहे, त्यामुळे एक्झाम्पल्स ह्यातले करा, बाकीचं काही करायची गरज नाही. आता बडिंग काय आहे, फेवरेबल कंडिशन्स म्हणजे काय, जेव्हा त्या ईस्टला वाटतं की बाबा आता आम्ही माझी नेक्स्ट जनरेशन आणू शकतो, ह्याच्यात भरपूर न्यूट्रिएंट्स आहेत, एन्व्हायरमेंट पण चांगलं आहे, असं दमट वातावरण आहे, तेव्हा काय होतं, ईस्ट काय होतं, याच्यात बड तयार व्हायला चालू होतात. आणि या बड जेव्हा सेपरेट होतात तेव्हा ते एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार करतात. एक्झाम्पल काय आहे, ईस्ट. कुणामध्ये जास्त असते, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जास्त असतं. आता स्पोर फॉर्मेशन म्हणजे स्पोर्स तयार होतात. ठीक आहे, या ऑर्गॅनिझम्सवर काय होतात, भरपूर स्पोर्स तयार होतात आणि स्पोर्स पासूनच काय होणार आहे, अख्खं बॉडी तयार होणार. मग ते कसं होतं, ह्याच्यात फ्लॅजिलेटेड झू स्पोर्स, म्हणजे काय, हे स्पोर्स जेव्हा मोटाईल असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, झू स्पोर म्हणतो. तुम्ही प्लांट किंगडम शिकला असाल मागच्या वर्षी. ऑफकोर्स बाय फ्लॅजिलेटेड मोटाईल झू स्पोर्स, आणि हे काय होतात, ग्रो इंडिपेंडेंटली, म्हणजे वेगळे स्वतःचे काय होतात, राहायला चालू करतात. त्याला आपण काय म्हणतो, स्पोर फॉर्मेशन म्हणतो. कुणामध्ये दिसतं, क्लॅमिडोमोनासमध्ये दिसतं. बायनरी फ्युजन कुणामध्ये दिसतं, जास्त करून कोलेरा, डायटम आणि क्लॅमिडोमोनासमध्ये
दिसतं. त्याच्यानंतर कॉनिडिया फॉर्मेशन कुणामध्ये दिसतं? पेनिसिलियम मध्ये दिसतं, ज्यात कॉनिडियाज तयार होतात. जेम्मा फॉर्मेशन तुम्ही बघितलं असेल, असं सॅक लाईक स्ट्रक्चर ज्यात जेम्मा तयार होतात आणि त्या जेम्मापासून काय होतं, एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. त्याच्यानंतर येणार व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता तुम्हाला माहिती आहे की एका प्लांटमध्ये काय असतात, 2 पार्ट्स असतात, एक तर रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि एक व्हेजिटेटिव्ह पार्ट. रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे काय, तर फ्लावर म्हणजे ज्याच्यापासून रिप्रोडक्शन होणार. व्हेजिटेटिव्ह पार्ट्समध्ये कोण येतं? रूट येतं, शूट येतं आणि लीफ येतं त्या प्लांटचे, ज्याच्यापासून काय होतं, व्हेजिटेशन होतं. ठीक आहे. मग हे जर काय करायला लागले, रिप्रोड्यूस करायला लागले, तर आपण त्याला काय म्हणणार, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणणार. ठीक आहे. मग ह्याचा उपयोग कोण करून घेतं? ह्याचा उपयोग आपण करून घेतो आर्टिफिशियल मेथड्सनी. आपल्याला काय करायचं, तर डिझायर्ड व्हरायटीज हव्या असतात. म्हणजे आपल्याला एका विशिष्ट प्रकारचं समजा फळभाजी किंवा फुलं जर हवी असतील तर आपण काय करतो, व्हेजिटेटिव्ह प्रोडक्शन करतो. त्यातलं पहिलं आपण काय करतो ते म्हणजे कटिंगमध्ये आपण काय करणार, एक प्लांट घेणार, त्याच्यामध्ये काय असणार आहेत, 1 or more बर्ड्स इज युज्ड फॉर प्रोपगेशन. म्हणजे त्याचे स्टेम कट करून घेऊ शकतो किंवा त्याचे लीफ कट करून घेऊ शकतो, रूट कट करून घेऊ शकतो. कशासाठी? त्याच्यापासून पुढं तेच प्लांट्स तयार करण्यासाठी. म्हणजे मी काय करणार, एक स्टेम काढून घेणार रोजचा, त्याचा वापर करून भरपूर रोज तयार करणार. म्हणजे काय म्हणतो आपण, ते गुलाबाच्या बागा मी तयार करू शकते फक्त त्याचं स्टेम कट करून. त्याला आपण काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके. स्टेम कटिंग कुणामध्ये दिसतं? रोजमध्ये दिसतं. लीफ कटिंग कुणामध्ये दिसतं? सॅन्सिवेरियामध्ये दिसतं. रूट कटिंग कुणामध्ये दिसतं? ब्लॅकबेरीमध्ये दिसतं. हे पण तुम्हाला एक वेळ 1 मार्कला वगैरे 2 मार्कला वगैरे विचारू शकतात. विचारलं तर ठीक आहे, त्यांचं काय सांगता येत नाही, विचारतील सुद्धा. तुम्ही फक्त ते लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. जे पाठ करायची गोष्ट आहे मी तुम्हाला पुढे सांगेन. 2 plants are joined in such a way that. आता इथं बघा, तुम्ही असं बघितलं असाल ज्याच्यात आपण हायब्रिड प्लांट्स म्हणतो किंवा हायब्रिड फळं म्हणतो बघा. त्यात कसं असतं की स्टेम असतो, म्हणजे रूटेड प्लांट. त्या 2 म्हणजे रूट म्हणजे ज्याला मूळ आहेत आणि ते जर कट करून वर एक वेगळंच प्लांट जोडलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे इथं खाली काय असेल, जास्वंद असेल आणि वर मी गुलाब जोडीन. ठीक आहे. आणि एक वेगळं ह्याच्यापासून एक वेगळंच काहीतरी तयार होईल. मग ज्याच्या खाली रूट्स आहेत, म्हणजे ज्याला रूट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक म्हणतो. जो खाली काय झालाय, दडून जसं मुळून बसलाय त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक म्हणतो. त्याच्यावर ज्याला बड असतात त्यांच्या बडपासून काय होणार, फुलं येऊ शकतात किंवा आपल्याला जी गोष्टी हव्यात त्या येऊ शकतात, त्याला आपण काय म्हणणार, सायकॉन म्हणणार. ठीक आहे. मग ते लक्षात कसं ठेवणार तुम्ही बाळांनो, आय आणि टी वरून. आय आणि टी, आय आणि टी ह्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय म्हणजे काय, टीच्या आधी आय येतं, त्यामुळे आय आणि टी असं लक्षात ठेवू शकता. स्टॉक म्हणजे काय, स्टॉक म्हणजे आत ऋतून बसलाय म्हणून स्टॉक आणि वर सायकॉन. या 2 गोष्टी लक्षात ठेवू शकता. हे तुम्हाला विचारू शकता. मग कुठं दिसतं, ॲपलमध्ये दिसतं, पिअरमध्ये दिसतं, रोजमध्ये दिसतं. त्याच्यानंतर आता टिश्यू कल्चरमध्ये जास्त काय असतं, स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यूज ग्रोन टू गिव्ह मेनी प्लांट लीव्स. तुम्ही बघितलं असाल टिश्यू सिस्टम आपण बघितली अनाटॉमीमध्ये. टिश्यूज असतात, पॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, मेरिस्टमेरिक टिश्यू, परमनंट टिश्यू, सिम्पल परमनंट. तुम्ही जर बघितलं असाल तर मी त्याच्यावर व्हिडिओ तयार केला, तुम्ही तेही बघू शकता. मग ते टिश्यूज आपण घेऊन काय करतो, भरपूर प्लांटलेट्स तयार करतो. आता आपण काय करायला लागलोय, अख्खं काय म्हणू शकतो आपण, लीफ घेईना, स्टेम घेत नाहीये किंवा रूट घेत नाही, आपण फक्त टिश्यू घ्यायला लागलो. म्हणून तर आपण काय म्हणतोय, टिश्यू कल्चर म्हणतो. जे त्या टिश्यूचा वापर करून काय करायला लागलोय, आपण नवीन ऑर्गॅनिझम तयार करायला लागलोय. ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन एवढंच करायची गरज आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी तुम्हाला काय काय करायचं, पहिलं म्हणजे काय, ते काय असतं तुम्हाला डेफिनेशन आधीच सांगितले मी. ह्याच्यात काय असतं, फ्लावरचा यूज होतो. हे कसं आहे, स्पेशली रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. ज्या फ्लावरमध्येच काय होतं ते सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. मग आता फ्लावरमध्ये काय काय आहे, कॅलिक्स आहे, कोरोला आहे, अँड्रोशियम आहे आणि गायनोशियम आहे. हे गायनोशियम काय आहे, फिमेल पार्ट आहे. म्हणजे त्या फुलाचा फिमेल पार्ट म्हणजे काय, गायनोशियम. अँड्रोशियम म्हणजे काय, मेल पार्ट. आता हे कॅलिक्स आणि कोरोला काय आहेत, हे फक्त असिस्ट करतात, मदत करतात रिप्रोडक्शनमध्ये. त्यांचं ॲज काही काम नाहीये. त्यामुळे अँड्रोशियम गायनोशियमला आपण काय म्हणतो, इम्पॉर्टंट वर्ल्स म्हणतो. आणि कॅलिक्स कोरोला आपण काय म्हणतो, असिस्टेड वर्ल्स म्हणतो. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन कशात डिवाइड केलंय, 3 गोष्टींमध्ये. एक तर प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन.
प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय, फ्युजन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. त्याच्या आधी काहीतरी गोष्टी व्हायला पाहिजेत ना, म्हणजे मेल पार्ट तयार व्हायला पाहिजे, फिमेल पार्ट तयार व्हायला पाहिजे, पॉलिनेशन व्हायला पाहिजे, मग कुठे जाऊन ते फर्टिलायझेशन होणार. मेल पार्ट फिमेल पार्ट बरोबर जाऊन काय होणार, फ्यूज होणार. ते होणार कशात, प्री फर्टिलायझेशनमध्ये. फर्टिलायझेशन झालं, पोस्ट फर्टिलायझेशन झालं, त्यापासून फळं तयार व्हायला पाहिजेत, सीड्स तयार व्हायला पाहिजेत. मग आपण काय म्हणणार की बाबा नेक्स्ट जनरेशन आली त्या सीडमध्ये. मग आपण कसं डिवाइड केलं, 3 गोष्टींमध्ये डिवाइड केलं, एक तर प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन. तुम्हाला कन्फ्यूज करायला तुम्हाला असं एक क्वेश्चन येईल की एक्सप्लेन प्री फर्टिलायझेशन स्टेज ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. मग तुम्हाला इथून मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट तुम्हाला म्हणजे तुम्हाला सगळंच्या सगळं एक्सप्लेन नाही करायचं आहे, फक्त तुम्हाला 8 ते 10 पॉईंट्स लिहायचे. त्यात कुठले कुठले पॉईंट्स द्यायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मेल पार्ट बद्दल सांगायला लागणार, फिमेल पार्ट बद्दल सांगायला लागणार, परत तुम्हाला मायक्रोस्पोरोजेनेसिस, मेगास्पोरोजेनेसिस आणि पॉलिनेशन बद्दल सांगायला लागणार. डबल फर्टिलायझेशन इथं सांगायची गरज नाही आहे बाळांनो, डबल फर्टिलायझेशन या पार्टमध्ये येणार. ठीक आहे, तर तुम्हाला कन्फ्यूज करायला असा एक क्वेश्चन ते घालू शकतात. हां, त्यातला आता मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आपण आता थोडा बघूया. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे कुठला, अँड्रोशियम. त्यातला एक इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, स्टॅमिना. आपण म्हणतो ना माणसं आणि माणूस एक असेल तर माणूस, भरपूर असतील तर माणसं, तसंच भरपूर असतील तर अँड्रोशियम, त्यातला एक असेल तर स्टॅमिन. हा स्टॅमिन पण कसा आहे, 3 गोष्टींमध्ये डिवायडेड आहे, फिलामेंट, कनेक्टिव्ह आणि अँथर. अँथर म्हणजे मेन पार्ट, त्याला कनेक्ट, ते फिलामेंटला कनेक्ट कोण करतंय, कनेक्टिव्ह. म्हणजे अँथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट अशा गोष्टी या आहेत. आता आपण मेन पार्ट त्याचा बघूया, ते म्हणजे काय, स्ट्रक्चर ऑफ अँथर. तुम्ही जर स्ट्रक्चर बघायला गेलात तर हा पहिल्यांदा 2 लोबचा असतो. म्हणजे स्टार्टिंगला हा कसा असतो, फक्त 2 लोबचा असतो. नंतर काय होतं, ह्याच्यात आणि एक डिव्हिजन येते, ज्याच्यामुळे हा काय होतो, 4 लोबचा फॉर्म होतो. आधी फक्त 2च लोब असतात, नंतर आणि एक काय होतं, डिव्हिजन तयार होतं, ज्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, टेट्रास्पोरोजिनेट. स्पोरोजिनेट का, कारण हा त्याचं जे हे आहे काय म्हणतो आपण, ते सेल्स आहेत किंवा टिश्यू, त्याला आपण आर्केस्पोरियल म्हणून आहे, म्हणून त्याला आपण स्पोरोजिनेट म्हणतो. टेट्रा म्हणजे काय, 4. जेव्हा इमॅच्युअर स्टेज असते, म्हणजे जेव्हा अजून ते कळ्या म्हणतो ना आपण, एकतर फुलं असतात आणि कळ्या असतात बघा, जेव्हा कळ्या असतात तेव्हा ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. ती स्टेज म्हणजे कुठली, त्याची इमॅच्युअर स्टेज. जेव्हा फुलं काय असतात, पूर्ण फुललेली नसतात किंवा कळ्या असतात, त्याला आपण इमॅच्युअर स्टेज म्हणतो. मग त्या स्टेज म्हणजे जेव्हा कळ्या असतात तेव्हा तिथे अँथर कसा असतो, त्यांचा ग्रुप ऑफ पॅरेनकायमा सेल्स. पॅरेनकायमा म्हणजे काय, हा सिंपल परमनंट टिश्यू आहे बाळांनो. तुम्हाला जर आठवत नसेल तर मागे जाऊन तुम्ही वाचू शकता, तुम्हाला काय म्हणतो आपण लिंक करून विचारू शकता. हा कसा असतो, अँथर इज अ ग्रुप ऑफ पॅरेनकायमा सेल्स सराउंडेड बाय एपिडर्मिस. ठीक आहे, म्हणजे कसा असतो हा कळ्यांमध्ये, बाहेरची स्टेज आहे ती कशी असणार आहे, एपिडर्मिसची असणार आहे, आणि मध्ये काय असणार आहे, पॅरेनकायमा सेल्स, आणि बाहेर काय असणार आहे, एपिडर्मिस असणार आहे. ठीक आहे, मग आता हे जेव्हा फूल व्हायला तयार होतं, म्हणजे ते फुलायला चालू होतं, तेव्हा त्याचे जे हायपोडर्मल सेल्स असतात, हायपोडर्मल सेल्स म्हणजे काय, एपिडर्मिसचा बाहेरची बाजू, हायपोडर्मल सेल्स काय होणार, डिफरन्शिएट होणार. डिफरन्शिएट म्हणजे काय होणार, डिवाइड व्हायला चालू होणार आणि काय फॉर्म करणार, आर्केस्पोरियल सेल्स तयार होणार. ठीक आहे, ही लाईन विसरायची नाही. आधी काय असतं, हायपोडर्मल सेल्स असतात, जे वेळ आली की काय होणार, डिफरन्शिएट होणार, डिवाइड होणार आणि काय फॉर्म करणार, आर्केस्पोरियल सेल्स तयार करणार. आता या आर्केस्पोरियल सेल्स काय करणार, परत डिवाइड होणार आणि काय फॉर्म करणार, इनर स्पोरोजिनस सेल्स आणि आउटर परायटल सेल्स तयार करणार. तर समजा हा तुमचा काय आहे, आर्केस्पोरियल सेल्स आहे, डिवाइड झाले. मग हे डिवाइड झाल्यावर जे बाहेरचे सेल्स असतात, हे जे सेल्स असतात हे काय करणार, परायटल सेल्स तयार करणार, आणि जे मधले असणार आहेत ते मधले काय करणार आहेत, स्पोरोजिनस सेल्स तयार करणार आहेत. म्हणजे इनर स्पोरोजिनस सेल्स आहेत ते पुढे जाऊन काय तयार करणार, मायक्रोस्पोर टेट्रॅड. म्हणजे जे टेट्रॅड जे तुम्हाला सांगितलं ना, 4 खोल्या, ते कोण तयार करणार, इनर स्पोरोजिनस सेल्स. जे परायटल सेल्स आहेत, आउटर परायटल सेल्स, त्यांचं काम फक्त आणि फक्त अँथर वॉलला तयार करणं आहे. ते आत मदर सेल्स तयार करणार नाहीत, त्यांचा अँथरशी किंवा पोलन ग्रेनशी काही संबंध नाही आहे. त्यांचा फक्त आणि फक्त कशात, अँथरचे वॉल्स तयार करण्यात आहे. आता काय झालं, हे आता मॅच्युअर झालं, ते सगळं तयार झालं. आता ते काय होणार, फुलायला चालू होणार, ज्याच्यामुळे रिप्रोडक्शन होऊ शकतं. त्याला आपण काय म्हणतो, त्यात ते मॅच्युअर झालं. जेव्हा ते मॅच्युअर होणार तेव्हा त्याच्यात 4 लेयर्स, म्हणजे
जी बाहेरची लेअर होती परायटलची ती काय होणार आता 4 ह्याच्यात डिवाइड होणार. डिवाइड होऊन 4 लेयर्स तयार करणार. त्यातली सगळ्यात बाहेरची म्हणजे कुठली? इपिडर्मिस. आउटर मोस्ट लेअर मेड अप ऑफ टॅब्युलर सेल्स. तुम्हाला हे येऊ शकतं बाळांनो, तुम्हाला ते काय क्वेश्चन 4 मार्कला किंवा 3 मार्कला आयडेंटिफाय द लेअर किंवा आयडेंटिफाय द सेल्स म्हणून असं येऊ शकतं. मग तुम्हाला ते फक्त टॅब्युलर सेल्स देतील किंवा आउटर मोस्ट लेअर असं काहीतरी देतील, असे हिंट्स देतील. असं ते क्वेश्चन घालायला येतात आता महाराष्ट्र बोर्डवाले पण. एपिडर्मिस काय करणार? आउटर मोस्ट लेअर आहे, कशापासून बनलाय? टॅब्युलर सेल्स पासून बनलाय. एंडोथिशियम कसा आहे? सब एपिडर्मल आहे, म्हणजे एपिडर्मिसच्या खालचा लेअर आहे. कशापासून बनलाय? रेडियली लॉंगेटेड सेल्स पासून बनलाय. आता मिडल लेअर म्हणजे एंडोथिशियमच्या पण आतला लेअर 2 to 3 लेअर्ड असतो, थिन वॉल्ड असतो आणि फॉर्म काय करतो? मॅच्युअर नंतर फॉर्म करतो. त्यानंतर टॅपेटम कसा? इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर आहे, क्लोज टू स्पोरोजेनस टिश्यू आहे. ह्याचं काम काय आहे? न्यूट्रिशन देणं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण काय बघणार आहे? मायक्रोस्पोरोजेनेसिस. आता आपण अँथर बघितलं, आता आपण काय बघणार आहे? त्या अँथरमध्ये मायक्रोस्पोर मदर सेल्स कसे तयार होतात. ठीक आहे. मग आधी काय असतं? इच मायक्रोस्पोर मदर सेल्स जे कशात असतात? स्पोरोजेनेसिस टिश्यूमध्ये असतात. हे आधी मिओटिकली डिवाइड होणार आणि काय फॉर्म करणार? 4 टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. म्हणजे काय? हे बघा, ही काय आहे? मायक्रोस्पोर मदर सेल आहे. ही मिओटिकली डिवाइड करून 4 सेल्स काय करणार? तयार करणार. आणि या 4 सेल्स पासून काय म्हणतो आपण? टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर जे काय आहेत? N नंबर आहे ते काय होतं? 2N होतं. आणि हॅप्लॉइड मदर सेल्स ते तयार होणार. त्यातला आपण आता एक मायक्रोस्पोर बघणार आहे, म्हणजे एक पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आता आपण बघणार आहे. आधी आपण काय बघितलं? आधी आपण फक्त मेल स्ट्रक्चर बघितलं, अँथर, फिलामेंट. त्यानंतर आपण अँथरच्या आत जाऊन बघितलं की अँथर कसं आहे? आउटर पॅरायटल सेल्स आहेत, इनर स्पोरोजिनस सेल्स आहेत. इनर स्पोरोजिनस सेल्समध्ये आपण काय बघायला लागलो? आता मायक्रोस्पोर कसा तयार होतो, म्हणजे मेल गॅमेट कसा तयार होतो. तर जो मायक्रोस्पोर आहे तो कसा आहे? नॉन मोटाईल आहे, हॅप्लॉइड आहे, कारण मिओटिकली डिवाइड झाला आणि युनिसेल्युलर आहे विथ न्यूक्लियस आहे. आता हा पण कसा आहे? 2 सेल वॉलनी बनलेला आहे. आउटर आहे तो एक्झाइन आहे, इनर आहे तो इंटाइन आहे. ठीक आहे. एक्झाइन कसा असतो? थिक असतो, मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स टिश्यू. तुम्ही जर बघायला गेलात तर जो एक्झाइन आहे तो कसा आहे? थिक आहे, मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड एज पोरोपोलिनिन. पण हा कसा असतो? हा आपण काय म्हणू शकतो की युनिफॉर्म नाहीये, म्हणजे खूप असं एक्झाइन आहे पण कुठंतरी ना असं पातळ असतं बघा. ते पातळ असतं ना, त्याला आपण काय म्हणतो? पोर म्हणतो, जर्म पोर म्हणतो, ज्याच्यापासून काय होते? पोलन ट्यूब बाहेर निघते. ठीक आहे. तर एक्झाइन, तर तुम्हाला क्वेश्चन आला तर एक्झाइन हा युनिफॉर्म नाही आहे. कुठेतरी एक्झाइन पातळ असतो किंवा नसतोच. आणि जिथं नसतो किंवा पातळ असतो त्याला आपण काय म्हणतो? जर्म पोर म्हणतो. ज्याच्यातून काय होणार? पोलन ट्यूब कधी फर्टिलायझेशन वेळी बाहेर निघणार. त्यानंतर इनर लेअर कुठले असते तुमच्या बाळांनो? इंटाइन असते, जे कशापासून बनले? सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनले. आता आपण इथपर्यंत काय काय बघितलं? आपण पहिल्यांदा बघितलं मेल गॅमेट, मेल स्ट्रक्चर, मेल जो असं रिप्रोडक्टिव्ह पार्टचा आपण स्ट्रक्चर बघितला अँड्रोशियमचा. ठीक आहे. त्यानंतर आपण आता काय बघायला लागलो? त्यानंतर आपण बघितलं अँथरमध्ये आपण बघायला लागलो मायक्रोस्पोर. ठीक आहे. आता आपले स्ट्रक्चर सगळे बघून झालेले आहेत. आपण आता डेव्हलपमेंट बघणार आहे की अँथर कसा तयार होतो. या मायक्रोस्पोर मदर सेल पासून अँथर कसा फायनली तयार होतो, पोलन ग्रेन कसा तयार होतो आणि तो पुढे जाऊन कसा फर्टिलायझेशन करतो. तर पहिलं जे मेल गॅमेट असणार आहे ते काय होतं? मायटॉटिकली म्हणजे युनिफॉर्म किंवा इक्वल डिव्हिजन्स करून ही एक तुमची समजा सेल आहे, ही काय करणार? मायटॉसिस करून काय करणार? 2 सेल्स तयार करणार. जी मोठी आहे त्याला आपण काय म्हणतो? व्हेजिटेटिव्ह सेल. आणि जी लहान आहे त्याला आपण काय म्हणतो? जनरेटिव्ह सेल. मग आता जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे, ऑब्व्हियसली व्हेजिटेटिव्ह नावातच आहे, ते काय असणार आहे? रिच इन फूड असणार आहे, हॅव इरेग्युलर शेप, न्यूक्लियस असणार आहे. व्हेजिटेशन म्हणजे त्याचं काम काय? न्यूट्रिशन असणार आहे. जनरेट करायला लागले, ते तयार करायला लागले. काय तयार करणार आहे ते? जनरेटिव्ह सेल पुढं जाऊन पोलन ग्रेन्स किंवा मेल गॅमेट तयार करणार आहे. त्यामुळं जे पहिलं डिव्हिजन होणार आहे कशाचं? मेल गॅमेटचं.
ते कशा डिवाइड होणार, काय फॉर्म करणार आहे, 2 सेल्स फॉर्म करणार आहे. त्यातला जो सगळ्यात मोठा सेल असणार आहे तो कसा असणार आहे, व्हेजिटेटिव्ह असणार आहे. जो स्मॉल असणार आहे तो कसा असणार आहे, थिन असणार आहे, तो कसा असणार आहे, जनरेटिव्ह असणार आहे. व्हेजिटेटिव्ह कसा आहे, रिच इन फूड आहे आणि इरेग्युलर शेप आहे. त्याचं काम आहे फक्त पोषण करणे. आणि जनरेटिव्ह सेलचं काम काय आहे, मेल गॅमेट तयार करणे. आता जो सेकंड मायटॉटिक डिव्हिजन होणार कशात, फक्त आणि फक्त जनरेटिव्ह सेल्समध्ये. इथं तुम्हाला खूप MCQs मध्ये फसवतात. तुम्हाला जे बोर्डाचे MCQs वाटतात, तुम्हाला वाटतात सोपे, पण ते सोपे नसतात बाळांनो. तिथं किंवा तुम्हाला वाटल्यास नीटमध्ये सुद्धा असं येऊ शकतो की जो सेकंड मायटॉटिक डिव्हिजन आहे तो फक्त आणि फक्त जनरेटिव्ह सेलमध्ये होतो. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये आता डिव्हिजन होणार नाही, कारण त्यांचं काम नाहीच आहे ना बाळांनो. त्यांचं काम फक्त न्यूट्रिशन देणं, त्यामुळे ते स्वतः डिवाइड होणार नाहीत. हॅपन्स ओनली इन जनरेटिव्ह सेल अँड फॉर्म 2 नॉन-मोटाईल मेल गॅमेट. आणि हे कधी होणार आहे, जेव्हा ते पोलन ट्यूबमध्ये असतं तेव्हा, लगेच होत नाही. हॅपन्स इन पोलन ग्रेन और पोलन ट्यूब. ठीक आहे, खूप लोकांमध्ये म्हणाले खूप फ्लावर्समध्ये पोलन ट्यूबमध्ये होतं, थोड्यांमध्येच कुठं होतं, पोलन ग्रेनमध्ये होतं. त्यामुळे हा फक्त एवढंच, म्हणजे फक्त फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजनच फक्त काय होतं, पोलन ग्रेनमध्ये होतं, बाकीचं पोलन ट्यूबमध्ये होतं. आता आपण बघणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे काय, गायनोशियम. त्याचा सिंगल मेम्ब्रेन काय असणार आहे, पिस्टिल. मेलचा काय होता, स्टेमेन. फिमेलचा काय असणार आहे, पिस्टिल. इंडिव्हिज्युअल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज कार्पे. ठीक आहे, म्हणजे भरपूर असतील तर पिस्टिल, एक असेल तर कार्पे. मुली आणि मुलगी, मुली म्हणजे पिस्टिल, मुलगी म्हणजे कार्पेल. तर कार्पेल पण कसं फ्री, म्हणजे ते कार्पेल कसे गुच्छात त्यांचा समजा जर फ्री असेल त्याला आपण काय म्हणतो, ॲपोकार्पस म्हणतो. त्याला कशात दिसतं, ते मायशिलमध्ये दिसतं. त्याच्यानंतर फ्युज्ड म्हणजे एकत्र गुंठा आहे त्याचा, तर आपण काय म्हणतो, सिनकार्पस म्हणतो. कशात दिसणार आहेत ते, ब्रिंजलमध्ये दिसणार आहेत. आता तुम्ही सिनकार्पस म्हणजे समजूतदार, कसं लक्षात ठेवायचं, समजूतदार जे असतात कसे असतात, एकत्र फ्युज्ड असतात. आणि ॲपोकार्पस ॲटिट्यूडवाले कसे असतात, एकटे असतात बघा, म्हणजे त्यांना ग्रुप आवडत नाही, माझ्या म्हणण्यानुसारच व्हायला पाहिजे. तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, फ्री जे लांब आहेत, एकटे आहेत, त्यांच्यात काय ॲटिट्यूड भरपूर आहे म्हणून ते एकटे आहेत. आणि फ्युज्ड म्हणजे एकत्र धरून चालणारे आहेत सगळ्यांना, बाबा तुझं चुकलं, हा माझं चुकलं, राहू दे, एकत्र मिळून चालूया, त्याला आपण काय म्हणणार, सिनकार्पस. एस वरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, समजूतदार. ठीक आहे, किंवा सिम्पॅथेटिक असं लक्षात ठेवू शकता. आता हा जो कार्पेल आहे हा पण कसा आहे, 3 गोष्टींमध्ये डिवायडेड आहे. एक तर ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. ओव्हरी म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट, जिथं मेन फर्टिलायझेशन होणार, स्टाईल आणि स्टिग्मा. तर नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन ओव्हरी, ओव्हरी वेगळं आणि ओव्ह्यूल वेगळं. ठीक आहे, ओव्हरीमध्ये असतं ओव्ह्यूल. मग आता ते ओव्ह्यूल्स ओव्हरीमध्ये किती आहेत, जर एकच असेल तर युनिओव्ह्युलेटेड, जर त्याच्यापेक्षा जास्त असतील तर मल्टी ओव्ह्युलेटेड. युनिओव्ह्युलेटेड काय कुणामध्ये दिसतं, पॅडीमध्ये दिसतं आणि व्हीटमध्ये दिसतं. मल्टी ओव्ह्युलेटेड कुणामध्ये दिसतं, टोमॅटो, लेडीज फिंगर. तुम्हाला त्याच्यात जास्त बिया दिसतात बघा. तुम्ही जर बघायला तर टोमॅटोमध्ये पण बिया जास्त असतात. लेडीज फिंगर जे आपण भेंडी वगैरे कट करायला जातो त्याच्या पांढऱ्या बिया खूप जास्त असतात. असं लक्षात ठेवू शकता, त्यांच्यात बिया जास्त आहेत, ते काय येणार, मल्टी ओव्ह्युलेटेड होणार. म्हणजे काहीच नाही आहेत, पॅडीमध्ये आपल्याला दिसत नाही, भाताच्या ज्यात आपल्याला पण ज्यात खातो ते आपल्याला दिसत नाही, त्यामुळे ते येणार युनिओव्ह्युलेटमध्ये. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. तर तुम्हाला एक्झाम्पल्स करायला लागतील बाळांनो, कारण ते विचारलं जातं. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस ओव्ह्यूल, म्हणजे ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघणार आहे. जसं आपण कुठलं बघितलं होतं, अँथरचं बघितलेलं, 3 लेयर्स वगैरे, तसं ओव्ह्यूल डेव्हलप्स इनसाइड द ओव्हरी अटॅच टू द प्लासेंटा बाय फ्युनिकल. तुम्ही जर ओव्हरीचं स्ट्रक्चर बघितलात तरी बघा असं असतं. आता हे येणार प्लासेंटा, हा जो टच झाला तो पार्ट म्हणजे काय, फ्युनिकल. आणि हे काय येणार, पूर्ण ओव्हरी. अटॅचेस टू द मेन पार्ट ऑफ द ओव्ह्यूल बाय हिलियम, म्हणजे हिलियमनं काय होतं, ते अटॅच होतं टू ओव्हरी. आता ह्याच्यात काय असतं, कधी असणार आहे, जेव्हा डेव्हलप व्हायला लागले, जेव्हा अजून कळीचं रूपांतर फुलांमध्ये व्हायला लागलं, तेव्हा जसं मेल पार्टमध्ये हे होतं, काय म्हणतो आपण ते, मेल पार्टमध्ये जसं डिफरन्स असतं तसं फिमेल पार्टमध्ये सुद्धा येतात. आधी काय असणार आहे, न्यूसेलस. न्यूसेलस हे काय आहे, सेंट्रल पेरेन्कायमा टिश्यू, म्हणजे मधोमध त्या ओव्ह्यूलच्या बरोबर मधोमध काय असणार आहे, न्यूसेलस असणार आहे. सेंट्रल पेरेन्कायमा सेल्स, पेरेन्कायमा सेल्स असतातच बाळांनो, मेल गॅमेटमध्ये पण असतात आणि फिमेल गॅमेटमध्ये पण असतात. इंटुगमेंट हे काय, प्रोटेक्टिंग कव्हरिंग आहे. तुम्ही जर असं स्ट्रक्चर बघितलं असेल तर तुम्हाला इंटुगमेंट दिसतील बघा. इंटुगमेंट पण कसं असतं, आउटर कव्हरिंग आणि आउटर इंटुगमेंट आणि इनर इंटुगमेंट.
आता मायक्रोफाईल म्हणजे काय, ओपनिंग ॲट अपेक्स ऑफ ओव्ह्यूल, एक छोटंसं ओपनिंग असते इंट्रुगमेंट्सच्या बरोबर मध्ये, तर आपण काय म्हणतो मायक्रोफाईल. तुम्ही डायग्राम बघू शकता पुस्तकामध्ये. चलायचा कसं असणार आहे, बेस ऑफ ओव्ह्यूल डायरेक्टली अपोजिट टू मायक्रोफाईल, म्हणजे जे वर असतं ना असं जे आपण काढतो बघा ओव्ह्यूल, वरचा पार्ट म्हणजे काय चलाचा. आणि एम्ब्रिओ सॅक म्हणजे काय ओव्ह्यूल, मल्टीसेल्युलर प्रेझेंट इन न्यूक्लियस, याच्या बरोबर मध्ये काय असणार आहे आपली एम्ब्रिओ सॅक प्रेझेंट असणार आहे. आता स्ट्रक्चर बघून झालं, आता आपल्याला काय बघायचं आहे त्याचं मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, जसं आपण मेल गॅमेटचं बघितलं तसंच. आता फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर, आता तुम्हाला हे थोडंसं कन्फ्यूज होणार, मेगास्पोर मायक्रोस्पोर लक्षात कसं ठेवणार, मेघा हे मुलगीचं नाव आहे, मायक्रोस्पोर हे मुलग्याचं म्हणजे मुलग्याचं नाव नाही आहे सोडा, तुम्हाला लक्षात राहीलच. मेघा नाव तुम्ही काय शकता, मुलगीचं नाव आहे म्हणून मेगास्पोर काय असणार आहे, फिमेल गॅमेटोफाइट असणार आहे. आता कशापासून होणार आहे, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, जसं कुणाचं होतं अँथरचं पण होतं, काय होतं की मायक्रोस्पोर मदर सेल होतं, जे काय करतो मिओटिकली डिवाइड करून 4 मायक्रोस्पोर तयार करत होते. इथं काय होणार आहे, एकच तयार होणार आहे. बाकीचे 3 मरून हे कुठे असतात, फॉर्म कुठे होतात, न्यूसेलस मध्ये ॲट सेंटर बट ॲट मायक्रोपायलर एंड, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे न्यूसेलस मध्ये सांगितलं असं, न्यूसेलसच्या मधोमध पण थोडंसं कुठं असणार आहे मायक्रोपायलर एंड, जो इथं खाली असतो तो, तिथं काय होणार आहे हे तयार होणार आहे. चलायझल एंड वर असतं. आता हे फॉर्म तर झालेत, पण ह्याच्यातले जे फॉर्म झालेत त्यातले फक्त पहिले 3 मरून जातात आणि शेवटचा एकच जिवंत राहतो. हे पण काय करते, मेगास्पोर मदर सेल 4 तयार करते आणि 4 मध्ये काय होणार, हे पहिले 3 मरून जाणार, हा शेवटचा फक्त जिवंत राहतो आणि त्याला आपण काय म्हणतो फंक्शनल मेगास्पोर म्हणतो. ह्याच्यात 4 फॉर्म होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला असे क्वेश्चन्स येऊ शकतात. म्हणजे मेगास्पोर समजा 80 होते तर मग फिमेल गॅमेटोफाइट फंक्शन फिमेल किती तयार होणार, 80च तयार होणार. पण समजा तुम्हाला 80 हे विचारलं, फंक्शनल मायक्रोस्पोर विचारलं, सॉरी फंक्शनल मायक्रोस्पोर मध्ये असेल 80 आहे, तर मग फंक्शनल किती होणार मेल गॅमेटोफाइट, तर ते होणार 8 4 32 मध्ये 320. तुम्हाला असे क्वेश्चन्स येऊ शकतात. आता फंक्शनल मेगास्पोर मदर सेल अंडरगो 3 मायटॉटिक डिव्हिजन्स. पहिलं काय असणार आहे, 3 मायटॉटिक डिव्हिजन्स होणार, ते सुद्धा फ्री न्यूक्लियर, म्हणजे काय फक्त न्यूक्लियस डिवाइड होणार आहे, सेल डिवाइड होणार नाही. त्याच्यामुळे काय होतात 8 न्यूक्लियस तयार होतात. आता किती वेळा 3 वेळा डिवाइड झाले म्हणजे काय होणार, 8 न्यूक्लियस तयार होणार. त्याच्यातले तर समजा जे 8 तयार झाले, 4 कुठं जाणार, इथं वर जाणार आणि 4 कुठं जाणार, खाली जाणार. आता ह्यातलं एक म्हणजे इथं जे 4 तयार झालेत आणि इथं जे 4 तयार झालेत ह्यातलं 1 आणि ह्यातलं 1 काय होणार, बरोबर मध्ये येणार आणि जे काय तयार करणार, पोलार न्यूक्लियाय तयार करणार. तेच इथं मी लिहिलंय. 4 ॲट ईच पोल म्हणजे ईच साईडला, म्हणजे 4 इकडं वर 4 इकडं खाली, त्यातले काय होणार 1 न्यूक्लियाय फ्रॉम ईच पोल मायग्रेट टॉवर्ड्स द सेंटर. त्यातला एक काय येणार, मध्ये येणार आणि काय फॉर्म करणार, पोलार न्यूक्लियाय फॉर्म करणार. तुम्ही असं पण लिहू शकता बाळांनो, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात राहील उलट. आणि फ्यूज करून काय करणार, फॉर्म करणार सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. तुम्हाला असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे जे मध्ये येऊन जे मध्ये आले तिकडं काय येणार, मग 3 राहणार आणि इकडं काय राहणार, 3 राहणार. हे जे मधले आहेत ह्यांना आपण काय म्हणतो, डेफिनेटिव्ह न्यूक्लियस किंवा सेकंडरी न्यूक्लियस म्हणतो. आता जे मायक्रोपायलर एंडला होते म्हणजे जिथं काय होतं ओपनिंग होतं, ते ओपनिंग जे मायक्रोपायलर एंड आहे तिथं काय असणार आहे, एक ॲपॅरेटस असणार आहे. म्हणजे आपला मेन फिमेल गॅमेटोफाइट तिथे असणार आहे. सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल कुणाबरोबर असणार आहे, 2 सिनर्जिड सेल्स. सिनर्जिड सेल्स म्हणजे आपण काय सोल्जर्स. पण बघा आता हॅप्लॉइड एग सेल म्हणजे काय, राणी आहे असं तुम्ही समजू किंवा राजकन्या आहे, आणि तिला गाईड करायला, तिला हेल्प करायला कोण आहेत, हे सोल्जर्स आहेत. 2 सोल्जर्स ज्यांच्याकडे काय आहे, फिलिफॉर्म ॲपॅरेटस, जे काय करायला आहेत हेअर लाईक असतात आणि गाईड करतात ते कुणाला, मेल गॅमेटला फिमेल गॅमेटोफाइट पर्यंत. तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहे, मायक्रोपायलर एंडला कोण आहे तुमचं, सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल आहे, त्याच्याबरोबर 2 सिनर्जिड सेल्स आहेत आणि त्याच्याकडे काय आहे, फिलिफॉर्म ॲपॅरेटस आहे, जे कसं आहे हेअर लाईक आहे, जे काय करतं गाईड करतं. त्यानंतर म्हणजे चलायझल एंडला आहेत त्याला आपण काय म्हणतो, अँटीपोडल सेल्स म्हणतो, ज्यांचं ॲसच काय काम, ते फक्त न्यूट्रिशनमध्ये हेल्प करतात, बाकी याच्यात काही काम नाही आहे. मग आता हे कसे झाले, 7 सेल झाले, कारण काय झालं, हे 4 सॉरी इथले 3 आणि इथले 3 6 आणि आपण हे एकच धरतो, त्यामुळे 6 आणि 6 7
7 सेल झाले, पण न्यूक्लियस म्हणजे त्यात न्यूक्लियस किती आहेत? 8 आहेत. इथले 2 आणि इथले 3 आणि 3 म्हणजे 6 आणि 2 8 असे एम्ब्रिओ कितीचा होतो? 7 सेलचा आणि 8 न्यूक्लियसचा काय होतो? एक एम्ब्रिओ तयार होतो. मग डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम सिंगल मेगास्पोर आपण त्याला काय म्हणतो? मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणतो. आता आपण काय केलंय? प्री फर्टिलायझेशनच्या आपण 2 गोष्टी बघितल्यात. मेल गॅमेटोफाइटचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं त्याचं आता आपण हे पण बघितलं, ते फॉर्म कसं होतं, फॉर्मेशन कसं होतं. फिमेल गॅमेटोफाइट पण बघितले, फिमेल गॅमेटोफाइटचं फॉर्मेशन सुद्धा बघितलंय. आता फॉर्म तर झालेत, त्यांना आता एकत्र आणायला पाहिजे. त्यांना आणायला म्हणजे मेल गॅमेटला फिमेल गॅमेट आणायला लागणार ना. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? पॉलिनेशन. पॉलिनेशन काय आहे? पोलन ग्रेन्स, कारण मेल गॅमेट कसे आहेत? नॉन मोटाईल आहेत, त्यांना काय करायला लागतं? घेऊन जायला लागतं फिमेल गॅमेटोफाइट पर्यंत. ते कोण घेऊन जाणार? पॉलिनेटिंग एजंट्स. ठीक आहे, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? पॉलिनेशन असं म्हणतो. मग आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? त्याच फ्लावरमध्ये सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? जेव्हा बायसेक्शुअल फ्लावर असतं, मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट, म्हणजे त्यांच्यातच जर पॉलिनेशन होत असेल, त्यांच्यात जर फर्टिलायझेशन होत असेल, त्याला आपण काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. त्याच झाडाच्या त्याच फुलावर जर होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार? ॲटोगॅमी म्हणणार. त्यानंतर मग जिटेनोगॅमी म्हणजे काय? सेम झाड पण काय असणार आहेत? फुलं वेगवेगळे असणार आहेत. म्हणजे झाड आहेच, पण ह्या फांदीवर एक फुलं आहे, ह्या फांदीवर एक फुलं आहे. ह्यांच्यामध्ये जर पॉलिनेशन होत असेल, फर्टिलायझेशन होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार? जिटेनोगॅमी. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे वेगवेगळं, इकडे एक झाड आहे, इकडे एक झाड आहे, ह्या फांदीवर फुलं आहे, ह्या फांदीवर फुलं आहे, झाडं वेगवेगळे आहेत, ह्यांच्यात जर पॉलिनेशन होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार? क्रॉस पॉलिनेशन असं म्हणणार. तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, म्हणजे वाचून घेऊ शकता. एवढं लिहिलात तरी चालेल, तुम्हाला जास्त लिहायची गरज पडणार नाही. मग आता मेजॉरिटी ऑफ फ्लावर्स, आता जे फ्लावर्स आहेत ते काय करतात? डिपेंड करायला लागतं त्यांना कशासाठी? मेल गॅमेट किंवा पोलन ग्रेनच्या ट्रान्सफरसाठी. ते स्वतःहून करू शकत नाहीत, ज्या कशात? क्रॉस पॉलिनेशन असेल किंवा सेल्फ पॉलिनेशन असेल. मग ते जर अबॉर्टिक एजंट म्हणजे समजा जर निर्जीव गोष्टींवर जर डिपेंड होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? अबॉर्टिक एजंट. आणि जर ते सजीव गोष्टींवर डिपेंड होत असेल तर आपण काय म्हणू शकतो? बायोटिक एजंट. मग अबॉर्टिक एजंटमध्ये काय असतात? 2 टाईप आहेत. कुठलं? ॲनिमोफिली, पॉलिनेशन बाय विंड म्हणजे वारा काय करणार आहे इथं? ते पोलन ग्रेन त्याला फिमेल गॅमेटोफाइट पर्यंत घेऊन जाणार आहे. वारा जे अँथर असतात, अँथरमध्ये जे पोलन ग्रेन असतात त्यांना कुठे घेऊन जाणार? फिमेलकडं घेऊन जाणार. तर ह्यांचे फ्लावर कसे असतात? स्मॉल असतात, कलरलेस असतात, विदाउट नेक्टर आणि ऑर्डर. कारण हे जे नेक्टर ऑर्डर फुल तयार करते ते कुणासाठी तयार करताय? ते तुम्हाला तुमचं कोणतं काम करायला लागले, त्यांना पण तुम्ही काहीतरी रिटर्नमध्ये द्यायला लागणार ना. ते फुकट कुणाचं करून घेत नाही. नेचर काय करतं? तुझं माझं तुझं काम करायला तर मला पण फायदा काहीतरी झाला पाहिजे. मग जी बायोटिक एजंट्स असतात, जी काय करायला लागले, तुम्हाला हेल्प करायला लागले, म्हणजे फ्लावर्सना हेल्प करायला लागलेत कशात? पॉलिनेशनसाठी, त्यांचा पुढचा वंश ह्या ज्या जगात आणण्यासाठी. मग त्यांना पण काहीतरी फायदा पाहिजे. त्यांना फायदा काय मिळतो? तर नेक्टरचा मिळतो. आणि त्यांना अट्रॅक्ट करायला काय असतं? ऑर्डर असतं. आता इथं काय करायला लागले? बाय विंड करायला लागले. त्यामुळे आता विंडला तसं तुम्हाला मदत करायची गरज पडणार नाही. का? कारण ते पण कसं आहे? नेचर वाईजच असतं. मग पोलन ग्रेन कसं असतं? लाईट वेट ऑब्व्हियसली, कारण काय? विंड जाणार आहे म्हणजे वाऱ्याने जाणार आहे, त्यामुळे ते लाईट वेट पाहिजे, ड्राय पाहिजे. कारण जर पाणी असेल तर वेट वाढणार. प्रोड्युस्ड इन अ लार्ज नंबर का? कारण विंडनी होईलच असं नाही, म्हणजे त्याच स्पीशीजच्या झाडांवर जाऊन पडेलच ह्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे ह्याच्यात काय असतं? पोलन ग्रेन्स भरपूर प्रमाणात तयार होतात. म्हणजे हजारातला कुठतरी एक जरी बरोबर एका ह्याच्यावर जाऊन पडला, फुलावर जाऊन पडला, तरी काय होणार? त्यांचं पुढचं जनरेशन येणार. त्यामुळे ते काय होतात? भरपूर प्रमाणात तयार करतात. इथं स्टिग्मा कसा आहे? फिदरी आहे. स्टेमेन कसा आहे? लॉंग फिलामेंटचा आहे. का? कारण इथं वाऱ्यामध्ये जे पोलन ग्रेन्स येतात ते ह्या फिदरमध्ये काय होतात? अडकून बसतात आणि बोथ आर एक्सपोज टू एअर. आता आला हायड्रोफिली कसं आहे? पॉलिनेशन बाय वॉटर आहे, म्हणजे पाण्याने काय व्हायला लागले? इथं पॉलिनेशन व्हायला लागले. फ्लावर्स कसे आहेत? परत स्मॉल आणि इनकॉन्स्पिशियस म्हणजे भरपूर छोटे छोटे असतात, अट्रॅक्टिव्ह नसतात. पोलन ग्रेन्स कसे आहेत? लॉंग आहेत, अनवेटेबल ड्यू टू न्यूक्लियस. आता पाण्यामध्ये आहेत. मध्ये तुम्ही बघितलं असाल बघा, झाडांच्या फुलांवर किंवा झाडांच्या पानांवर पाणी जास्त टिकून राहू शकत नाही. का? कारण न्यूक्लियसमुळे. तसेच पोलन ग्रेन पण कसे असतात? हे न्यूक्लियसमुळे
अनविटेबल असतं आणि लॉंग असतं. नेक्टर आणि फ्रॅग्रन्स ह्याच्यात सुद्धा प्रेझेंट नसतं. आता त्याच्यानंतर आता हे जे हायड्रोफिली आहे ते दोन गोष्टींमध्ये डिवायडेड आहेत. तर हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. मग आता जे हायपोहायड्रोफिली आहे म्हणजे काय, पाण्याच्या खाली पाण्याच्या खाली होतं ते हायपोहायड्रोफिली. हायपो म्हणजे खाली. पॉलिनेशन ऑकर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. पोलन ग्रेन्स कसे असतात, हेवियर असतात. आता पाण्यापेक्षा जास्त ओझे असले तर ते काय होणार, पाण्यात आत सिंक होणार, बुडणार आणि ते खाली जाऊन काय करतात, स्टिग्मा त्याला पकडतो. स्टिग्मा म्हणजे फिमेलचा पार्ट जो काय करणार आहे त्या पोलन ग्रेन्सला पकडतो. आणि इथं पोलन ग्रेन कसे असतात, लॉंग रिबन लाईक विदाउट एक्झाइन असतात. कारण इथं पोलन ट्यूब निघणार आहे त्यामुळे एक्झाइन इथं प्रेझेंट नसतो. आता आला कुठला तुमचा इपिहायड्रोफिली. इपिहायड्रोफिलीमध्ये पोलन ग्रेन काय करणार, फ्लोट करणार, जे तरंगत असतात ते पाण्यावर आणि रिच द स्टिग्मा. पाण्यावर तरंगत ते कुठे जातात, स्टिग्माला जातात. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन इज इक्वल टू वॉटर. म्हणजे त्यांची समजा हे आपण म्हणतो डेन्सिटी, वेट सगळं काय असणार आहे वॉटरच्या बरोबर इक्वल असणार आहे. त्याच्यामुळे ते पाण्यात काय होतात, तरंगतात, जास्त आत पण जात नाहीत आणि वर सुद्धा राहत नाहीत. एक्झाम्पल काय, आणि एक एक्सेप्शन म्हणजे बॅसिनेरिया. हे कसं असतं, सबमर्ज्ड असतं म्हणजे पाण्याच्या आत असतं. त्याची फिमेल कशी असते, पाण्याच्या आत असते. पण पॉलिनेशन वेळी काय होतं, ते थोडंसं वर जातं, म्हणजे पाण्याच्या बरोबर वर येतं आणि इन्शोर पॉलिनेशन घडवून आणतं. म्हणजे आयुष्यभर ते काय असणार आहे, पाण्याच्या खालीच असणार आहे. पण जेव्हा त्या वेलेस्नेरियाला काय करायचं, पॉलिनेशन करायचं, तेव्हा ती काय करणार, थोडंसं पाण्याच्या वर काय येणार, त्याच्या वरच्या लेअरला येणार आणि तिथं काय करणार, ते आपलं पोलन ग्रेन्स जे सोडले वेलेस्नेरियाच्या मेल पार्टनी ते घेऊन काय करणार, पॉलिनेशन घडवून आणणार. आता त्याच्यानंतर येतं आपलं बायोटिक एजंट्स. बायोटिक एजंट्स म्हणजे काय, जिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपल्याला हेल्प घ्यायला लागते. त्यातलं एक्झाम्पल कुठलं आहे, पहिलं इन्सेक्ट, त्याला आपण काय म्हणतो, एंटोमोफिली. त्यात एक्झाम्पल्स काय आहे, फ्लावर लार्ज आहे. लार्ज तुम्हाला इन्सेक्ट्सना अट्रॅक्ट करायचं आहे त्यामुळे फ्लावर्स कसे असायला लागतात, भरपूर मोठे, दिसायला छान, ब्राईट कलर, हे सगळं त्यात येणार कारण ते तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे गोष्टींना. विंड आणि वॉटरला तुम्हाला अट्रॅक्ट करायला लागत नाही. पण इन्सेक्ट झाले, बर्ड्स झाले, बॅट्स झाले, तुम्हाला अट्रॅक्ट करायला लागणार, त्याशिवाय ते येणार नाहीत. म्हणजे फ्लावर्स कसे आहेत, लार्ज आहेत, शोई आहेत, ब्राईटली कलर्ड फ्लावर्स असतात. फ्लावर प्रोड्यूस स्वीट ओडर, म्हणजे एक वास असतो त्याला. तुम्हाला जो वास येतो फुलांचा तो तुमच्यासाठी नसतो, तो इन्सेक्टसाठी असतो. ठीक आहे. फ्लावर प्रोड्यूस स्वीट ओडर अँड नेक्टर ग्लँड. आता भरपूर नेक्टर, कारण जे मुंग्या असतात किंवा जे हे असतात इन्सेक्ट असतात त्यांना नेक्टरसाठी आलेले असतात. तर नेक्टरमध्ये त्यांचं काय मिळतं, खाद्य मिळतं, त्यांना खाद्य द्यायला लागणार. स्टिग्मा कसा आहे, रफ आहे, ड्यू टू हेअर अँड स्टिकी ड्यू टू न्यूक्लियस सिक्रेशन. म्हणजे यांचा स्टिग्मा किंवा फिमेलचा वरचा पार्ट कसा असतो, स्टिकी असतो. कशामुळे स्टिकी असतो, कारण इथं इन्सेक्ट आले की स्टिक होऊ देत, पोलन ग्रेन इथं स्टिक होऊ दे म्हणून ते काय असतं, स्टिकी असतं. पोलन ग्रेन कसं असतं, स्पायनी असतं, सराउंडेड बाय पोलन. हे तुम्ही इतके जरी पॉईंट लिहिले तरी खूप झालं बाळांनो, एवढे लिहिले तर तुम्हाला मार्क मिळून जातील. ऑर्निथोफिली थ्रू बर्ड्स होणार. बर्ड्स कसे असतात, ब्राईटली कलर्ड असतात, लार्ज असतात, शोई असतात. हे त्यात सिक्रेट काय करतात, डायल्यूट नेक्टर सिक्रेट करतात. आणि यांचा वास पण कसा असतो, विदाऊट हे असतात बघा, एक जे हे असतात फुलं त्यांचा वास खूप उग्र असतो आणि एक जे फुलं असतात त्यांचा वास खूप असा मंद असतो. जे मंद फुलांचा असा वास असतो ना, तो म्हणजे काय, थ्रू बर्ड्स होतो. आणि जसे खूप उग्र असतात रातराणी, म्हणजे तुम्हाला रात्री जर तुम्ही गेलात तुम्हाला म्हणजे खूप लांबून सुद्धा कळेल की ते रातराणी कुठं आहे. ते कोण करतं, एंटोमोफिली करतं. कारण इन्सेक्ट्सना वास घेण्याची क्षमता त्यांची खूप जास्त असते, त्यामुळे खूप जास्त हाय ओडर लागतो त्यांना, खूप उग्र वास लागतो. तसं बर्ड्सचं नसतं. बर्ड्सना खूप विदाऊट फ्रेग्रन्स किंवा खूप कमी फ्रेग्रन्स, मंद फ्रेग्रन्स असलेली फुलं लागतात. जसं झालं तुमचं जास्वंद, खूप मंद वास असतो त्याला. पोलन ग्रेन स्टिकी आणि स्पायनी इथे सुद्धा आहे. त्याच्यानंतर ऑर्निथोफिली बॅट्स, वटवाघूळ. ते कसे आहेत, डल कलर, कारण बॅट्स कसे असतात, दिसत नाही त्यांना, त्यामुळे ह्याला कलर वगैरे असला तर त्याचा काय उपयोग नाही. आणि स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स म्हणजे काय, फक्त आणि फक्त बॅट्सच काय होतील, अट्रॅक्ट होतील, बाकी कुठलंही काय म्हणू शकतो आपण, बर्ड अट्रॅक्ट होणार नाही. द सिक्रेट अबंडंट नेक्टर. फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन्स. आणि हे कुणामध्ये होतं, कदंब ट्रीमध्ये होतं, गोरख चिंचमध्ये होतं आणि सॉसेज ट्रीमध्ये सुद्धा होतं. एक्झाम्पल्स करायला लागणार आणि एक्झाम्पल्स येऊ शकतात.
त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे आउटब्रीडिंग डिव्हाइस. आता आउटब्रीडिंग डिव्हाइस म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल जेव्हा आपण जास्त करून सेल्फ पॉलिनेशन झाल्यामुळं काय होतात, खूप प्रॉब्लेम येतात. प्रॉब्लेम म्हणजे काय, जेनेटिक डायव्हर्सिटी काय होणार, कमी होते. जे इनब्रीडिंग डिप्रेशन येतं म्हणजे काय, तेच जीन्स गेल्यामुळं जो आपल्याला पार्ट नको आहे तो सुद्धा काय होणार, फ्युचर जनरेशनला ट्रान्सफर होणार जे आपल्याला नको आहे. त्यामुळे प्लांट्स काय करतात, सेल्फ पॉलिनेशन होऊ नये, इनब्रीडिंग डिप्रेशन होऊ नये म्हणून ते काय करतात, क्रॉस पॉलिनेशन होण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत आता समजा तुम्हाला फ्लावर्स पण कसे आहेत, थोडेसे मंद म्हणण्यापेक्षा थोडेसे आळशी आहेत, जोपर्यंत तुम्ही काय करणार नाही, त्यांना दुसरी वाट देणार नाही, त्यांच्या ह्या वाटेमध्ये प्रॉब्लेम्स करणार नाही, तोपर्यंत दुसरं झाड किंवा दुसरं फूल फॉर पॉलिनेशन बघायला जाणार नाहीत. मग तेच प्लांट काय करतं, आउटब्रीडिंग डिव्हाइसेसमध्ये काय करतं, अशा काही सिच्युएशन्स आणतं, अशा काही घडामोडी घडवून आणतं ज्याच्यामुळे त्या फ्लावरला क्रॉस पॉलिनेशन केल्याशिवाय काय होतं, पर्यायच उरत नाही, सेल्फ पॉलिनेशन तिथं होऊच शकत नाही. का, कारण प्लांटला काय करायचं आहे, प्लांटला इनब्रीडिंग डिप्रेशन करायचं नाही आहे, सेल्फ पॉलिनेशनला कमी करायचं आहे आणि क्रॉस पॉलिनेशनला काय करायचं आहे, इनकरेज करायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार, जेनेटिक डायव्हर्सिटी वाढेल, म्हणजे विविधता येईल, ज्याच्यामुळे फक्त चांगली गुण काय होतील, पुढे ट्रान्सफर होतील, नको ती गुण ट्रान्सफर होणार नाहीत. पहिले ना युनिसेक्शुअलिटी, म्हणजे आता समजा प्लांटमध्ये फक्त मेल प्लांट असेल किंवा फिमेल फ्लावर असेल, त्यांना आता दुसऱ्या झाडांकडे किंवा दुसऱ्या फ्लावर्सकडे बघावंच लागणार आहे फॉर पॉलिनेशन. दुसऱ्या त्याच्याकडे ते बघू, कारण त्यांच्याकडे फक्त एक तर मेल पार्ट आहे किंवा फिमेल पार्ट आहे, दोन्ही सुद्धा पार्ट नाही आहेत, त्यामुळे त्यांनी त्याच फ्लावरच्या ह्याच्यात ते काय पॉलिनेशन करू शकत नाहीत. याला आपण काय म्हणतो, डायोशियस म्हणतो. युनिसेक्शुअलिटी असल्यामुळे काय होतं, त्यांना कंपल्सरी काय करायला लागतं, क्रॉस पॉलिनेशनच करायला लागतं. त्यानंतर मग डायकोगॅमीमध्ये काय, अँथर आणि स्टिग्मा मॅच्युअर ॲट डिफरंट टाइप्स इन बायसेक्शुअल फ्लावर. जसं तुम्हाला सांगितलं, कळीमध्ये काय असतं, अँथर आणि स्टिग्मा दोन्ही पण कशा असतात, इमॅच्युअर असतात, आणि जेव्हा ती कळी फुलते, त्याचं फुल तयार होतं, तेव्हा स्टिग्मा आणि अँथर काय असतात, ते स्वतःहून मॅच्युअर होतात. पण मॅच्युअर होण्याची टायमिंग वेगळी असेल तर, म्हणजे ह्याच्यात अँथरमध्ये अजून फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन चालू आहे आणि ह्यानं काय केलंय, आपला फंक्शनल मेगास्पोर तयार सुद्धा केलाय. फरक आहे ना, 3-4 स्टेप्सचा फरक आहे याच्यात. तोपर्यंत स्टिग्मा कशाला वाढ बघेल, दुसरीकडे जाणार ते. किंवा अँथरनं समजा आधीच त्यानं पोलन ग्रेन्स तयार करून अँथर काय डायसेक्ट झालं, पोलन ग्रेन बाहेर पडलेत सुद्धा, आणि अँथर फिमेल गॅमेटोफाइट अजून पण कुठं आहे, त्याच्या फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजनमध्ये किंवा फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजनमध्येच अडकलेला आहे. त्यामुळे अँथर काय करतात, दुसरं प्लांट बघायला जातात. मग तुझं आवरलेलं नाही आहे, मी पुढं जातो. पण असं मग पॉनमध्ये असतं ना की तुझं आवरलेलं नाही, मी जातो पुढं, का तुमचं आवरलेलं नाही, मी जाते पुढं. तर हे अँथर स्टिग्मा तसेच असतात, कारण मॅच्युअर तयार होतात वेगवेगळ्या टायमिंगला, त्या एकमेकांची वाट बघत बसत नाहीत. मग आता प्रोटो अँड्री आणि प्रोटोगायनी. आता कसं लक्षात ठेवणार, अँड्री प्रो म्हणजे काय, आधी, अँड्री म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, अँड्रोशियम. जर अँड्रोशियम आधी तयार होत असेल कुणाच्या, गायनोशियमच्या, तर आपण काय म्हणणार, प्रोटो अँड्री. कसं लक्षात ठेवणार, प्रो म्हणजे आधी, कोण आधी तयार व्हायला लागले, अँड्रोशियम आधी तयार व्हायला लागला. इथं प्रोटो गायनी म्हणजे काय, गायनोशियम आधी तयार व्हायला लागले म्हणून गायनोशियम मॅच्युअर बिफोर अँड्रोशियम. ठीक आहे, एक्झाम्पल काय येणार, इथं सनफ्लावर येणार नाही, एक्झाम्पल इथं काय येणार, ग्लोरेशिया येणार. एक्झाम्पल्स तुम्हाला करायला लागणार बाळांनो. कसं लक्षात ठेवणार, परत सांगते, प्रोटो अँड्री, अँड्रोशियम आधी, गायनोशियम आधी. त्याच्यानंतर येणार तुमचं प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी म्हणजे काय, पोलन ग्रेन ऑफ फ्लावर जर्मिनेट रॅपिडली ऑन स्टिग्मा देन पोलन ग्रेन ऑफ सेम फ्लावर. म्हणजे काय, त्या स्टिग्मावर स्वतःच्या झाडाचा पोलन ग्रेन काय होतो, मॅच्युअर होत नाही, पण बाहेरून आलेला पोलन ग्रेन काय होतो, लगेच मॅच्युअर होतो. म्हणजे ते काय करतं, परक्याला आपलंसं करतं आणि आपल्याला परक करून टाकतं. तर आपण काय म्हणतो, प्रीपोटेन्सी. म्हणजे बाहेरच्याला आपलं करायचं आणि आपल्याच नातवाला काय करायचं, परक करून टाकायचं. जे घराघरात असतं बघा आपल्या, तसं. पोलन ग्रेन ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली म्हणजे बाहेरून आलेलं काय होतं, लगेच रॅपिडली डिवाइड होतं, पण सेम पोलन ग्रेन काय होतं, सेम फ्लावरचं लवकर डिवाइड होत नाही. कुणामध्ये असतं, हे सफरचंदामुळे असतं. सफरचंदामध्ये काय होतं, असंच होतं. त्याला आपण काय म्हणतो, प्रीपोटेन्सी. तुम्हाला हे 3 मार्कला हा क्वेश्चन येऊ शकतो बाळांनो. तुम्ही हे जर एक लाईन जरी लिहिलात एवढी, म्हणजे भरपूर काही एक्सप्लेन करायचं नाही, फक्त हे डेफिनेशन एक्झाम्पल जर लिहिलात, तुम्हाला 3 मार्क मिळून जातील, कारण ऑलरेडी कसे आहेत, 6 आहेत, त्यामुळे तुम्हाला 3 मार्कला येऊ शकतं. आता हेटेरोस्टाइली आणि heterostyle, 2 or 3 types of flowers in which stigma and anther are produced at different levels.
आता म्हणजे काय, ह्या फ्लावरमध्ये स्टिग्मा आणि अँथर वेगवेगळ्या पोझिशनला आहे. म्हणजे स्टिग्मा इथं भरपूर वर आहे, अँथर इथं कुठे इकडच्या साईडला आहे. तर पोलन ग्रेन असा जाऊन पडण्याची शक्यता खूप कमी असते. ठीक आहे, पोलन ग्रेन असा जाऊ शकतो, असा इथं खाली कुठे पडण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे त्यांची काय म्हणतो तो आपण म्हणजे जागा किंवा त्यांची पोझिशन्स अशी असते की त्यांचं सेफ पॉल्युशन होऊ शकत नाही. का, कारण स्टिग्मा आणि अँथर खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या जागेला आहेत, वेगवेगळ्या दिशेला आहेत. कुणामध्ये दिसतं, हे प्राईम रोजमध्ये दिसतं. आता हेरकोगॅमी म्हणजे काय, नॅचरल फिजिकल बॅरियर असतं कुणामध्ये, सेक्स ऑर्गन्समध्ये कुणाच्या सेम प्लांटच्या म्हणजे त्याच प्लांटच्या अँड्रोशियम आणि गायनोशियमच्या मध्ये काय असणार आहे, फिजिकल बॅरियर असणार आहे, ज्याच्यामुळं काय होतं ते कॉन्टॅक्ट होऊच देत नाहीत. म्हणजे त्या अँथरला आणि त्या स्टिग्माला एकत्र येऊ देत नाहीत. कुणामध्ये दिसतं, कॅलेट्रॉपिसमध्ये दिसतं. त्यानंतर सेल्फ स्टरिलायझेशन, ह्याच्यामध्ये काय होतं, जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन पूर्ण इनिबिट केलं जातं. म्हणजे त्या पोलन ग्रेन इथं काय करतात, फक्त ते दुसऱ्याला काय करतं, म्हणजे दुसऱ्या झाडाच्या पोलन ग्रेनला आधी मॅच्युअर करतं, पण इथं यूज देत नाही. पूर्णतः त्याने इनिबिट करून टाकलंय. म्हणजे तू नकोसच मला, तू मला नकोस असं म्हणून त्याने इनिबिट करून टाकलंय लिटरली. त्याला आपण म्हणतो सेल्फ स्टरिलायझेशन. ह्याच्यात आणि ह्याच्यात खूप कन्फ्यूज होतात, ह्याचं त्याला त्याचं ह्याला करून टाकतात मुलं. त्यामुळे प्री पोटेन्शियला मध्ये काय होतं, पडतं. म्हणजे पोलन ग्रेन, त्याच फ्लावरचा पोलन ग्रेन त्याच्यावर पडतो, त्याच स्टिग्मावर पडतो, परंतु जर्मिनेट कोण होतंय, दुसऱ्या झाडाचा पोलन ग्रेन त्याच्यात लवकर जर्मिनेट होतो, पण त्याच झाडाचा पोलन ग्रेन लवकर जर्मिनेट होत नाही. सेल्फ स्टरिलायझेशन म्हणजे घेतच नाही, मॅच्युअर करणं दूरची गोष्ट, ते घेतच नाही. कळालं, हा डिफरन्स आहे. आणि हा डिफरन्स खूप कन्फ्यूज होतात मुलं. मी असे खूप पेपर बघितले ज्याच्यात त्यांनी कन्फ्यूज झालेलं मला दिसलं. आता पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, आता पोलन पॉलिनेशन झालं, त्या स्टिग्मावर काय झालं, तुमचा पोलन ग्रेन पडलेला आहे. तिथं काय होणार, स्टार्ट विथ पॉलिनेशन, एंड्स विथ फर्टिलायझेशन. जे तुम्हाला प्री फर्टिलायझेशन तुम्हाला इथंपर्यंत संपवावं लागणार आहे. ऑल इव्हेंट्स फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा, म्हणजे स्टिग्मावर तुमचं काय झालंय, पोलन ग्रेन पडलंय. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल इज रेफर्ड टू ॲज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तुम्हाला हे डेफिनेशन विचारलं जाऊ शकतं. डेफिनेशनमध्ये तुम्हाला काय काय पॉईंट्स यायला पाहिजेत. डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा, पोलन ग्रेन स्टिग्मावर पडलाय. एंट्री ऑफ पोलन ग्रेन इन ओव्ह्यूल झालंय. ह्या सगळ्याला आपण काय म्हणतोय, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणतोय. आता पिस्टिल जे काय फिमेल पार्ट आहे, रिकॉग्नाइज ओनली इंट्रास्पेसिफिक. तुम्हाला इंट्रा नावानं सांगितलं होतं बघा. इंट्रा म्हणजे अंतर्गत, इंटर म्हणजे बाहेरचं, इंटरनॅशनल, इंटरनॅशनल कधी येणार, जेव्हा आपल्यात असतं तेव्हा. इंटरनॅशनल कधी येणार, जेव्हा बाहेरचं असतं तेव्हा. त्यामुळे इंट्रास्पेसिफिक, इंटरनॅशनल म्हणजे स्पेशीज म्हणजे त्या जातीतलं. तर आपण काय म्हणतो, इंट्रास्पेसिफिक कंपॅटिबल पोलन ग्रेन्स रिजेक्ट द रॉंग टाईप, म्हणजे ते फक्त आपल्या जातीतलंच घेतंय. म्हणजे ह्यांच्यात पण जातपात आहे बघा. म्हणजे ते काय करतं, फक्त इंट्रास्पेसिफिक कंपॅटेबल पोलन ग्रेनच घेतंय, दुसऱ्या टाईपचा पोलन ग्रेन घेणार नाही. आता कंपॅटेबल पोलन ग्रेन काय करतात, म्हणजे त्यांच्या जातीतला पोलन ग्रेन काय करणार, वॉटरला ॲब्झॉर्ब करणार, न्यूट्रिएंट्स फ्रॉम सरफेस ऑफ स्टिग्माला घेणार. त्याच्यामुळे ते काय सांगणार की बाबा मी तुमच्याच जातीतला आहे, मला आत घ्या. त्यामुळे त्याला आत घेतलं जाणार, ते जर्मिनेट होणार आणि पोलन ट्यूब प्रोड्यूस करणार, जो कशातून बाहेर येणार, तुमच्या पोलन पोर किंवा जर्म पोर. तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं एक्झाम वेळी सांगितलं होतं, पोलन ट्यूब तिथनं काय येणार, बाहेर येणार थ्रू द स्टाईल बाय किमो अट्रॅक्ट. त्यांना अट्रॅक्ट कोण करणार, सिनर्जिस्ट, सोल्जर्स, ज्यांनी राणीला किंवा राजकन्याला काय केलं, प्रोटेक्ट केलं, ते कोणाला अट्रॅक्ट करणार, पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करणार. पोलन ट्यूब इज पुश्ड थ्रू द ओव्ह्यूल अँड रीच एम्ब्रिओसॅक. एम्ब्रिओसॅक म्हणजे काय, ते कुठं जाणार, ते त्याच्या मायक्रोफायलर रिजनला, म्हणजे त्या एग सेलच्या मायक्रोफायल रिजनला ते जाणार. टिप ऑफ पोलन ट्यूब एंटर्स वन ऑफ द सिनर्जी, म्हणजे एक काय होणार, सोल्जरमध्ये ते काय जाणार, स्वतःमध्ये जाणार. रप्चर अँड रिलीज द कॉन्टेंट, म्हणजे ते काय रप्चर करून ते काय करणार, मेल गॅमेट्स रिलीज करणार. मग आता तुम्हाला काय झालंय, तुम्हाला इन विट्रो करायचं आहे, म्हणजे तुम्हाला झाडांवर करायचं नाही, पण तुम्हाला लॅबमध्ये करायचं आहे. तर तुम्हाला दोन गोष्टी लागणार, एकतर सुक्रोज आणि एकतर बोरिक ॲसिड. ठीक आहे, बोरिक ॲसिड आणि सुक्रोज काय करतं, पोलन जर्मिनेशन, म्हणजे त्या पोलन ग्रेनला त्यातलं पाणी ॲब्झॉर्ब करायला हेल्प करतं, त्याचा सेल वाढवायला हेल्प करतं.
बोरिक ऍसिड काय करतं, ह्या पोलन जर्मिनेशनला गती देतं. त्यामुळे हे 2 गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर आपण आता मेन फर्टिलायझेशन बघणार. मेन फर्टिलायझेशन मध्ये डिस्कवर कोणी केलंय, इलियमनं आणि फ्रिजिनियानं. कशात, लिशियस प्लांट्समध्ये. लिशियस प्लांट्समध्ये कोण हे केलं, लिलियमनं डिस्कवर केलं. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इज गाइडेड बाय केमिकल सिक्रेटेड बाय सिनर्जिड. जसं मी सांगितलं, सिनर्जिड म्हणजे काय, सोल्जर जो काय करायला लागलाय, अट्रॅक्ट करायला लागलाय त्या पोलन ट्यूबला, जो काय करायला लागलाय, राजकुमारला, म्हणजे 2 पोलन ट्यूब्सना किंवा 2 पोलन ग्रेन्सना किंवा 2 मेल गॅमेट्सना काय करायला लागलाय, घेऊन यायला लागलाय. केमिकल सिक्रेटेड बाय सिनर्जिड. सिनर्जिड त्याला काय करणार, अट्रॅक्ट करणार. पोरोगॅमी. पोरोगॅमी कधी, जेव्हा ते मायक्रोफाईल मधनं ती पोलन ट्यूब आत येणार, जेव्हा चलायझामधून यायला लागले तेव्हा आपण काय म्हणणार, चलायझोगॅमी. चलायझोगॅमी कधी म्हणणार मी, जेव्हा चलायझामधनं यायला लागले. आणि मिझोगॅमी कधी म्हणणार, जेव्हा इंटुगमेंट्स म्हणजे बाहेरचे 2 रिजन्स आहेत ना प्रोटेक्शन, त्यातून मध्ये घुसायला लागले त्याला आपण काय म्हणणार, मिझोगॅमी. पोरोगॅमी, चलायझोगॅमी आणि मिझोगॅमी. पोरोगॅमी थ्रू मायक्रोफाईल, चलायझोगॅमी थ्रू चलायझा आणि मिझोगॅमी थ्रू इंटुगमेंट. आता पोलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट पेनिट्रेट वन ऑफ इट्स सिनर्जिड. आधी सांगितलं तसं मेल गॅमेटनं हे तुम्ही समजा काय आहे, सिनर्जिड आहे, वर एक तुमचा सेल आहे, ह्याला काय करणार, ते ह्याच्या आत घुसणार, वॉटरी कंटेंट ऑफ सिनर्जिड ॲब्झॉर्ब करणार, ज्याच्यामुळे पोलन ट्यूब काय होणार, फुगणार आणि रप्चर होणार. रप्चर झाल्यानंतर ते नॉन मोटाईल मेल गॅमेट्स काय करणार, बाहेर पाठवून देणार. आता हे जे नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहेत हे कसे आहेत, एक तर सिनगॅमी करतात आणि एक ट्रिपल फ्युजन करतात. सिनगॅमी म्हणजे काय, फर्टिलायझेशन, जे आपण आता बघणार आहे मेन. हे कसे असतात, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. तुम्हाला हॅप्लॉइड लिहावं लागणार आहे बाळांनो. हे तुमचे क्वेश्चन्स कसे राहायचे काय, याच्यावर मी एक व्हिडिओ तयार केला आहे, ते तुम्हाला मी वर त्याची लिंक देते, तुम्ही तिथून बघू शकता. फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट हे काय करतात, टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट, म्हणजे झायगोट डिप्लॉइड तयार करतात. ते पुढे जाऊन काय करतं, एम्ब्रिओ तयार करते. जनरेटिव्ह फर्टिलायझेशन घडवून आणतं. ठीक आहे, जनरेटिव्ह म्हणजे जनरेट करणार आहे. जनरेटिव्ह न्यूक्लियस आठवलं, जे आपण ह्याचं सांगितलं होतं मी तुम्हाला मेल गॅमेटच्या वेळेला. ट्रिपल फ्युजन, आता इथं काय, फ्युजन ऑफ सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस प्रोड्युसिंग प्रायमरी एंडोस्पर्म, म्हणजे जे पोलार न्यूक्लिया होते त्याच्याबरोबर काय करणार, फ्यूज करून हे तिन्ही पण काय करणार, ट्रिपल एंडोस्पर्म तयार करणार. त्याला आपण काय म्हणतो, ट्रिपल फ्युजन म्हणतो. ते कशात येते, व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन मध्ये येते. म्हणजे ते पुढे जाऊन काहीही मेल गॅमेट फिमेल गॅमेट तयार करणार नाही. ह्या 2 गोष्टी होतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन म्हणतो. ह्याच्यात काय, मेल गॅमेट दोन्ही गोष्टींमध्ये, म्हणजे ते व्हेजिटेटिव्ह ह्याच्यात सुद्धा आहे, फर्टिलायझेशन मध्ये सुद्धा आहे आणि जनरेटिव्ह फर्टिलायझेशन मध्ये सुद्धा आहे. मग आपण त्याला काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन म्हणतो. तुम्ही असं लिहिलं तरी खूप झाला. तर त्याचं सिग्निफिकन्स काय काय, कशा कशासाठी हेल्प करतं ते. इन्शुअर्स दॅट पेरेंट प्लांट इन्व्हेस्ट सीड विथ फूड स्टोर ओनली एग इज फर्टिलाइज. म्हणजे सीड कधी तयार होणार, जेव्हा एग फर्टिलाइज झालाय तेव्हाच. विथ फूड स्टोर म्हणजे ते काय करायला लागले बघा, ते आपल्या पुढच्या जनरेशनसाठी सुद्धा ठेवून चाललेलं आहे. फक्त माणसंच ठेवत नाही, झाडं सुद्धा ठेवतात. डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रिओ डेव्हलप इंटू न्यू प्लांट, म्हणजे त्या एम्ब्रिओ पासून एक न्यू प्लांट तयार होणार, न्यू जनरेशन येणार. ट्रिप्लॉइड पेन प्रायमरी एंडोस्पर्म काय करणार आहे, न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू तयार करणार आहे, जे आपण खातो फळांमध्ये. त्याचं फ्रूट वगैरे तयार होतं, ओव्हरी वगैरे तयार होतं. इट रिस्टोर्स डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आता फर्टिलायझेशन झालं, आता आपण काय करणार आहे, पोस्ट फर्टिलायझेशन बघणार आहे. त्यात म्हणजे काय, पहिलं डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइस मायटोटिकली टू फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड एज एंडोस्पर्म. आता जे 3 सेल्स होते यांनी काय तयार केलं होतं, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म. आता हे काय करणार, मायटोटिकली डिवाइड करणार. म्हणजे काय, इक्वल डिव्हिजन करून एक लेअर तयार करणार, कशाची, एंडोस्पर्मची. मग आता हे 3 टाईपने काय होतं, एंडोस्पर्म डिवाइड होतं. पहिलं म्हणजे न्यूक्लिअर टाईप, मिळणार सेल्युलर टाईप आणि मिळणार हेलोबियल टाईप. न्यूक्लिअर टाईप हे काय आहे, मोस्ट कॉमन आहे. ह्याच्यात काय होणार, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड तर झाले, पण विदाऊट वॉल फॉर्मेशन. म्हणजे इथं काय होणार आहे, वॉल फॉर्म होणार नाही. म्हणजे काय, सेल वॉल फॉर्म होणार नाही, फक्त कॅरिओकायनेसिस होणार, सायटोकायनेसिस होणार नाही. टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियर, म्हणजे ह्याच्यात फक्त आणि फक्त कॅरिओकायनेसिस झालंय, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालंय, सायटोप्लाझमचं डिव्हिजन झालेलं नाहीये. सेल डिव्हिजन, सेल सायकल आठवा.
बिग सेंट्रल व्हॅक्युल इन सेंटर ऑफ सेल पुशेस न्यूक्लिया टू द पेरिफेरी. आता त्यांच्याकडे काय झालं, ते भरपूर डिवाइड करायला लागले, भरपूर त्यांनी काय केले, न्यूक्लियस तयार केले. पण इथं मध्ये जे व्हॅक्युल आहे, जी पोकळी आहे, ते काय करते, त्यांना ढकलते कशाला, पेरिफेरीला. आणि वॉलचा फॉर्म अँड मल्टीन्यूक्लियर एंडोस्पर्म. मग त्यानंतर काय होतं, जेव्हा ते साईडला ढकलले जातात मग त्यांच्यात काय होणार आहे, वॉल्स तयार होणार, त्याच्यापासून मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म काय होणार, फॉर्म होणार. एक्सेप्शन कुठलं आहे, सेल वॉल फॉर्म होतं पण इनकम्प्लीट होतं, जे सगळ्या पूर्ण सेल्सलाच फॉर्म होत आहे असं नाही. एक्झाम्पल काय आहे, व्हीट आहे आणि सनफ्लावर आहे. कोकोनटमध्ये तर दोन्ही होतं. आउटर पार्ट जो आपण खोबरं म्हणून घेतो ना, ते आहे मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म. आणि इनर पार्ट जे म्हणजे काय, नारळातलं पाणी, ते काय, व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म, म्हणजे ज्याच्यात फ्री आहे, त्याच्यात अजूनही सेल्स प्रेझेंट नाही आहेत. तुम्ही बघितलं असेल बघा, जेव्हा खोबरं कवळं असतं तेव्हा त्याचं कसं थोडंसं असं वॉटरी असतं ते, पण एकदा तो नारळ वाळायला लागला की त्याचा इनर पार्ट काय होतो, सुकायला चालू होतो. त्याच्यानंतर येते कुठलं, सेल्युलर टाईप. डिव्हिजन ऑफ ट्रायपॉइड न्यूक्लियस विथ इज इमिडिएटली फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. म्हणजे ह्याच्यात काय होतं, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस एकत्रच होतं, मध्ये फरक राहत नाही. तो एंडोस्पर्म पण काय होतं, तसंच फॉर्म होतं. पण हेलोबियल टाईपमध्ये काय होतं, फर्स्ट डिव्हिजन ऑफ एंडोस्पर्म इज फॉलोड बाय ट्रान्सफर्स वॉल. म्हणजे काय, पहिल्यांदा ते काय होणार, चलायझल एंडला स्मॉलली डिवाइड होणार, लार्जर एंडला काय, मायक्रोपायलर सेल तयार होणार. न्यूक्लियन ईच सेल डिवाइड्स बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन अँड वॉल डेव्हलप्स बिटवीन न्यूक्लिया इन मायक्रोपायलर रिजन. म्हणजे आता बघा हे कसं आहे, ह्यात दोन्ही पण असतं. म्हणजे इंटरमिडिएट आहे कशाचं, सेल्युलर आणि न्यूक्लियर टाईप डिव्हिजनचं. पहिल्यांदा काय होणार, जेव्हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असतो तो काय झाला, डिवाइड झाला आणि त्यानं काय केलं, एक वॉल तयार केली. पण ही वॉल तयार झाली आहे कशी, अनइक्वली. म्हणजे समजा हे सेल्स तयार झाले, काय जर न्यूक्लियस तयार झाले आणि ह्यांच्यामध्ये काय झाले, अशी एक लेअर तयार झाली. म्हणजे ट्रान्सव्हर्स वॉल जी तयार झाली ना, ती कशी तयार झाली, अशी तयार झाली. त्याच्यामुळे हा जो स्मॉल आहे तो चलायझल एंडला जातो, लार्जर आहे तो कुठे जातो, मायक्रोपायलर एंडला जातो. आणि न्यूक्लियस इन ईच सेल, म्हणजे चलायझल सेलमध्ये सुद्धा आणि मायक्रोपायलर एंड सुद्धा काय होणार, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन करणार. म्हणजे यांच्यात वॉल डेव्हलप कधी होणार, नंतर डेव्हलप होणार, आधी डेव्हलप होणार नाही. होप तुम्हाला कळालं असेल. आणि फक्त मायक्रोपायलर रिजनमध्येच होणार. तुम्हाला मी एकदा परत सांगते की काय झालं, प्रायमरी एंडोस्पर्म डिवाइड झालं, न्यूक्लियस तयार झालं आणि ह्यानं काय केलं, ट्रान्सव्हर्स सेक्शन तयार केलं, त्याच्यामुळे सेल अनइक्वली डिवाइड झाली. हा छोटा पार्ट, हा मोठा पार्ट. छोटा पार्टला पण म्हणतो चलायझल एंड, मोठा पार्टला पण म्हणतो मायक्रोपायलर एंड. ह्या मायक्रोपायलर एंड म्हणजे जो मोठा रिजन आहे ना, हा वाला, ह्या मोठ्या रिजनमध्येच काय होणार, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होणार. म्हणजे ह्यांच्यात सायटोकायनेसिस होणार नाही, नंतर सुद्धा वॉल फॉर्म झाला सुद्धा होणार नाही. आणि नंतर काय होणार, वॉल तयार होणार. हे इंटरमिडिएट कशाचं आहे, सेल्युलर आणि न्यूक्लियर टाईप एंडोस्पर्मचं. कशात दिसतं, हे हेलोबियस ऑर्डर जे मोनोकोटिलिडनमध्ये त्यांच्यात ते दिसतं. आता आपण काय बघणार आहे, एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट बघणार आहे. एंडोस्पर्मचं झालं तर एम्ब्रियोचं बघणार आहे. एम्ब्रियो फ्रॉम झायगोट इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोजेनेसिस. एम्ब्रियो इज डेव्हलप्ड ॲट मायक्रोपायलर एंड, आपल्याला माहिती आहे कारण तिथंच एग ॲपॅरेटस आहे. एम्ब्रियो फॉर्मेशन स्टार्ट ओनली आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्म. म्हणजे जेव्हा त्याच्याकडे न्यूट्रिएंट्स भरपूर असतात, म्हणजे थोडेफार असतात, तेव्हाच एम्ब्रियो फॉर्म होतं. तुम्हाला हा नीटला येणारा प्रश्न, फॉर्मेशन कशाचं आधी होतं, एंडोस्पर्मचं आधी फॉर्मेशन होतं. हे एक लिमिट झाल्यानंतर मग एम्ब्रियोचं फॉर्मेशन होतं. जर एंडोस्पर्म नसेल तर एम्ब्रियो फॉर्म होणार नाही. तुम्ही जर एंडोस्पर्मच्या फॉर्मेशनला इनिबिट केलं तर एम्ब्रियो सुद्धा इनिबिट होणार, एम्ब्रियो सुद्धा तयार होणार नाही. आता हे कसं होतं बघा, झायगोट म्हणजे काय, मेल आणि फिमेल न्यूक्लियस काय झाले, फ्यूज झाले. प्रो एम्ब्रियो म्हणजे 2 सेल स्टेज तयार झाली. आता जे लार्जर आहे म्हणजे ह्या सुद्धा कसं असतं, अनइक्वल असतं. एक छोटी सेल, एक मोठी सेल. जी मोठी सेल आहे ती कुठं असते, मायक्रोपायलर एंडला असते, आणि छोटी असते ती कुठं असते, चलायझल एंडला असते. आता जे मायक्रोपायलर एंडला आहेत त्याला आपण काय म्हणतो, बेसल किंवा सस्पेन्सर सेल्स म्हणतो. आणि जे चलायझल एंडला म्हणजे तुमचा हा जो समजा एग न्यूक्लियस एम्ब्रियो आहे, एम्ब्रियोमध्ये जो मोठा आहे तो कुठे असणार आहे, मायक्रोपायलर एंडला. मायक्रोपायलर एंडला मोठा असणार आहे आणि छोटासा कुठं असणार आहे, वर असणार आहे कुठं, चलायझल एंडला. तर मोठा आहे त्याला आपण काय म्हणतो, बेसल सस्पेन्सर म्हणतो. स्मॉलर आहे त्याला आपण काय म्हणतो, टर्मिनल किंवा एम्ब्रियोनिकल इनिशियल म्हणतो. आता हे डिवाइड कसे करतात, ट्रान्सव्हर्सली इन वन प्लेन अँड प्रोड्यूस 6 to 10 सेल्स.
म्हणजे जे मोठे आहेत ना सस्पेन्सर ते 6 ते 10 सेल्स तयार करणार आणि हे काय करणार 3 मायटोटिक डिव्हिजन्स करून ऑक्टॅन्ट तयार करणार. त्याच्यानंतर सेल टॉवर्ड्स मायक्रोपायलर बिकम्स पोलन अँड फंक्शन ॲज हॉरिस्टोरियम. आता जे कुठे होते मायक्रोपायलर एंडला जे होते तर मोठा जो सेल होता तो काय करणार आहे हॉरिस्टोरियम म्हणून काम करणार आहे. लोअर मोस्ट सेल जो कुठं होता सस्पेन्सरला तो कुठं काय काय फॉर्म करणार आहे हायपोफायसिस फॉर्म करणार आहे. हे तुम्हाला खूप कन्फ्यूज करणार आहे बाळांनो, त्यामुळे नीट ऐका मी काय सांगायला लागले. आधी काय झालं सस्पेन्सर तयार झालं, जो मायक्रोपायलर एंडला होता तो काय फंक्शन करणार आहे तुमचं हे आहे बघा, हे तुमचं सेल आहे, सॉरी फिमेल गॅमेटोफाइट आहे, हा एम्ब्रिओ आहे, हे तुमचे इंट्रुमेंट्स वगैरे आहे ते तुमचं मायक्रोपायलर एंड आहे. ह्या एंडला जेव्हा तुमचा काय होतो हा मोठा सेल सस्पेन्सर सेल जेव्हा मोठा होतो तेव्हा जो मायक्रोपायलर एंडला आहे तो काय असणार आहे हॉस्टेरियम असणार आहे आणि त्याच्यावर कुठला असणार आहे हायपोफायसिस असणार आहे, जो काय करणार आहे रॅडिकल आणि रूट कॅप तयार करणार आहे, म्हणजे जो रूट फॉर्मेशनमध्ये काय करणार आहे हेल्प करणार आहे. त्याच्यानंतर इथपर्यंत कळालं फॉर्म काय करणार रॅडिकल आणि रूट कॅप. त्याच्यानंतर तुमचा कुठला आला हा एम्ब्रॉनिकल इनिशियल किंवा टर्मिनल जो काय चलायझल एंडला आणि लहान आहे तो काय करणार 3 मायटोटिक डिव्हिजन्स करणार फॉर्म ऑक्टॅन्ट करणार. ह्यांचं प्लेन्स ऑफ डिव्हिजन काय असणार आहेत आर राईट अँगल टू इच अदर. हे कसे होते इन वन प्लेन होते पण हे कसे आहेत राईट अँगलला आहेत. जो लोअर टायर म्हणजे जो सगळ्यात खाली आहे 8 तयार झालेत 1 2 3 4 5 6 7 8 हे जे खालचे आहेत त्याला आपण काय म्हणतो लोअर टायर ऑफ 4 वॉल आणि हे जे वरचे आहे त्याला आपण काय म्हणतो अप्पर टायर ऑफ 4 वॉल. जे खालचे आहेत म्हणजे जे 4 हे जे खालचे 4 आहेत हे काय करणार रॅडिकल आणि हायपोकॉटिलिडॉन तयार करणार आणि वरचे 4 आहेत ते काय करणार प्लुम्युले तयार करणार. जे खालचे रूट तयार करणार आणि वरचे काय तयार करणार आहेत शूट तयार करणार आणि दोघी मिळून म्हणजे हायपोकॉटिलिडॉन आणि हे ह्यातले कॉटिलिडॉन मिळून काय तयार करणार आहे तुमचं एम्ब्रिओ तयार करणार आहे जे काय आहे हॉर्सशू शेप आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळालं एम्ब्रिओ कसा फॉर्म झाला हे कळालं. आता डायकॉट आणि मोनोकॉट एम्ब्रिओ डेव्हलपमेंट सेम असतं पण कुठंपर्यंत फक्त ऑक्टॅन्टमध्ये. मोनोकॉट सिंगल कॉटिलिडॉन इज फ्रॉम टर्मिनल अँड प्लुम्युले इज लॅटरल. जे टर्मिनल आहे हे कसं असते लॅटरलला असते एकसारखं राईट अँगलला नसते. सिंगल शील्ड शेप कॉटिलिडॉन इज कॉल्ड एज क्युटेनम. आता प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कसं असते प्लुम्युलेचं सिलोप्टाईल असते रॅडिकलचं कोलोरायझं असते. कसं लक्षात ठेवणार सिलोप्टाईलचं पी प्लुम्युलेचं पी रॅडिकलचं आर आणि कोलोरायझाचं आर असं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर तुमचा लास्ट पार्ट कुठला येणार आहे बाळांनो सीड आणि फ्रूट फॉर्मेशन. सीड फ्रूट फॉर्मेशन झालं की आपण काय म्हणू शकतो की प्लांट्स फॉर्म झालेत किंवा आता प्लांटचं नेक्स्ट जनरेशन येणार. सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड आफ्टर फर्टिलायझेशन. इंट्रुगमेंटचा सीड कोट तयार होणार आउटर टेक्स्टा तयार करणार इनर टेगमन तयार करणार. न्यूसेलस म्हणजे जे फर्टिलायझर झाल्यावर जे न्यूसेलस तयार होतं किंवा राहतं तर आपण काय म्हणतो पेरिस्पर्म म्हणतो. जे कशात दिसतं ब्लॅक पेपरमध्ये आणि बीटमध्ये आपल्याला दिसतं. जर एंडोस्पर्म असेल फर्टिलायझेशन झाल्यावर सीड फॉर्म होताना जर एंडोस्पर्म असेल तर आपण काय म्हणतो एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनस सीड्स म्हणतो. जर एंडोस्पर्म सगळा ॲब्झॉर्ब केला असेल त्या सीड्सने त्याच्याकडे आता एंडोस्पर्म नाहीच आहे त्याला आपण काय म्हणणार नॉन एंडोस्पर्मिक किंवा नॉन अल्ब्युमिनस सीड्स म्हणणार. हे कुणा कशात दिसतं बाळांनो कॉटिलिडॉनमध्ये दिसतं. कॉटिलिडॉन ॲक्ट ॲज अ रिझर्व म्हणजे जर नसेल सॉरी एंडोस्पर्म जर नसेल तर कॉटिलिडॉन काय करणार ॲक्ट ॲज अ रिझर्व्ड फूड मटेरियल म्हणून काम करणार. कारण त्यांच्याकडे जेवण द्यायला पाहिजे ना त्यांना. एंडोस्पर्म असेल तर एंडोस्पर्म देतं जर एंडोस्पर्म नसेल तर कोण काम करणार कॉटिलिडॉन काम करणार. मायक्रोपायल एक्झिस्ट करता ॲज अ स्मॉल पोर इन सीड कोट त्यांच्यासुद्धा ते असतं. आता सीड तयार झालं फ्रूट तयार होतं ते कशामुळे हार्मोन्समुळे जे प्लांट हार्मोन्स असतात ना त्याच्यामुळं काय होतं हे सीड फ्रूट तयार होतं. फ्रूट कशामुळे होतं हार्मोन्स कशामुळे सिक्रेट होतात ह्या डेव्हलपिंग सीडमुळे सिक्रेट होतात. ओव्हरी डिफरन्शिएटेड इंटू फ्रूट अँड ओव्हरी वॉल इंटू पेरिकार्प. म्हणजे ओव्हरी कशात डिफरन्शिएट होणार फ्रूटमध्ये आणि ओव्हरी वॉल म्हणजे त्याचं बाहेरचं जे कवरिंग आहे ते कशात होणार पेरिकार्पमध्ये. हे पण कसे असतात 3 लेयर्समध्ये त्यांना डिफरन्शिएट केलेलं असतं. त्यातलं फ्लेशची फ्रूट फॉर एक्झाम्पल मँगो आणि कोकोनट. ठीक आहे, त्यानंतर द सिग्निफिकन्स म्हणजे काय फ्रूट काय करणार नरिशमेंट देणार आहे टू डेव्हलपिंग सीड्स आणि फ्रूट काय करणार आहे
फ्रूट प्रोटेक्ट करणाऱ्या सीड्सला इन इमॅच्युअर कंडिशन्स. ठीक आहे. त्यानंतर डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे काय, जोपर्यंत त्या सीडला एक चांगलं वातावरण मिळत नाही तोपर्यंत मेटाबॉलिकली अरेस्ट राहतं. म्हणजे मेटाबॉलिकली ते काय करतं, स्वतःला थांबवून ठेवतं, स्वतःला ते डिवाइड करत नाही, स्वतःला प्रोड्यूस करणार नाही, जर्मिनेट करणार नाही. जोपर्यंत त्या बियांना चांगलं वातावरण मिळत नाही तोपर्यंत स्वतःला डॉर्मंट ठेवतात, म्हणजे स्वतःच्या पुढच्या जनरेशनला ते आणत नाहीत. इन ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन. कळालं. त्याच्यानंतर वायबल सीड जर्मिनेट ओनली आफ्टर कम्प्लिशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. आता हे ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस एवढंच राहिले बाळांनो. याच्यानंतर आपलं पॉलिएम्ब्रियोनी वगैरे येते. फिनॉमिना ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फर्टिलायझेशन. आता इथं आपण काय करायला लागलोय, असेक्शुअल मेथडनी एम्ब्रियो तयार करायला लागलोय जिथं फर्टिलायझेशन आपण करत नाही आहे, आणि विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड फर्टिलायझेशन. म्हणजे अपोमिक्सिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियो तयार व्हायला लागलाय पण कसा, असेक्शुअल मेथडनी, ज्याच्यात गॅमेट फॉर्म होत नाही आणि फर्टिलायझेशन सुद्धा होत नाही, मिओसिस पण नाही आणि सिनगॅमी सुद्धा नाही. कधी होणार, when gametophyte organ or cell produced embryo-like structure without fertilization is termed as apogamy. म्हणजे तुम्हाला गॅमेटोफाइट, स्पोरोफाइट माहिती आहे, स्पोरोफाइट, गॅमेटोफाइट हे स्टेजेस जर माहीत नसतील तर ह्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केला आहे, तो तुम्ही बघू शकता. गॅमेटोफाइट म्हणजे काय, जो आपण म्हणतो ना डॉमिनंट पार्ट, रेसेसिव्ह पार्ट. जर डॉमिनंट पार्टमध्ये गॅमेटोफाइट जर एक एम्ब्रियोसारखा स्ट्रक्चर तयार करत असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, अपोगॅमी म्हणणार. आणि जर स्पोरोफाइट तयार करत असेल तर आपण काय म्हणणार आहे, अपोस्पोरी. कसं लक्षात ठेवणार, स्पोरोफाइट एस, गॅमेटोफाइट जी, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. वेन डिप्लॉइड स्पोरोफाइट प्रोड्युसेस डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट अंडरगोइंग मिओसिस इज कॉल्ड एज अपोस्पोरी. आता त्यानंतर एक्झाम्पल्स त्याचे, रिकरंट अपोमिक्सिस. ह्याच्यात काय होणार, आता एम्ब्रियोसॅक जनरली राईज इदर फ्रॉम आर्किस्पोरियल सेल्स. हे आर्किस्पोरियल सेल्स जे काय करतात, मेल गॅमेटला तयार करतात. आता काय, एम्ब्रियोसॅक ह्याच्यापासूनच तयार व्हायला लागले. म्हणजे हे काय करत होतं, आधी मेल गॅमेटला तयार करत होतं, त्यानंतर मग ते फिमेल्समध्ये फिमेल गॅमेटोफाइटला तयार करत होतं. पण इथं काय व्हायला लागलंय, एम्ब्रियोसॅकच ह्याच्यापासून तयार होतोय. म्हणजे त्यांनी सगळे स्टेप स्किप केलं आणि डिरेक्टली काय केलं, एम्ब्रियोसॅकच तयार केलं. त्याला आपण काय म्हणतो, रिकरंट अपोमिक्सिस म्हणतो. आणि त्यात न्यूसिलसचा सुद्धा रोल आहे. आता डिप्लोस्पोरी आणि अपोस्पोरी. डिप्लोस्पोरी अनरिड्युस्ड एम्ब्रियोसॅक. अनरिड्युस्ड एम्ब्रियोसॅक म्हणजे ज्यात मिओसिस झालेलं नाही आहे. मिओसिसनेस काय होतं, रिडक्शन होतं. पण यांच्यात काय व्हायला लागलं, अनरिड्युस्ड एम्ब्रियोसॅक इज डिराइव्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. बघितलं असाल, ह्याच्यात मदर सेल काय करणार, 4 सेल्स तयार करते. हे 3 मरतात, हे फक्त एक जिवंत राहते. पण हे काय करायला लागले, एकच सेल तयार करायला आणि ह्याच्यापासून एम्ब्रियो तयार व्हायला लागले. त्याला आपण काय म्हणणार, डिप्लोस्पोरी. अपोस्पोरी न्यूसेलर गिव्ह राईज टू अपोमेटिक एम्ब्रियोसॅक. अपोमॅटिक एम्ब्रियोसॅक. अपोस्पोरी डिरेक्टली काय करेल, एम्ब्रियोसॅकच तयार करायला लागला. त्या नॉन रिकरंट अपोमिक्सिस. आता इथं बघा, रिकरंट अपोमिक्सिस मध्ये मिओसिस होत नव्हतं, नॉन रिकरंट मध्ये मिओसिस व्हायला लागलं. and haploid embryo sac is formed. Embryo arise from egg by parthenogenesis. आता इथं काय व्हायला लागलंय, एम्ब्रियो सॅक एग पासून यायला लागले बट बाय पार्थेनोजेनेसिस. म्हणजे काय, इथं मेल गॅमेटचा विदाउट मेल गॅमेट काय व्हायला लागले, ते एम्ब्रियो अराईज व्हायला लागले. आपल्याला काय म्हणतो, नॉन रिकरंट अपोमिक्सिस असं नाव दिलंय आपण. आता ॲडव्हेंटिशिप. ॲडव्हेंटिशिप म्हणजे ऍड झालं, काय तर ऍड झालं. ऑलरेडी एक एम्ब्रियो होता, एक एम्ब्रियो, नॉर्मल एक एम्ब्रियो तयार झाला होता, पण तरी सुद्धा आणि एक एम्ब्रियो, म्हणजे हा एक एम्ब्रियो आहे पण आणि एक एम्ब्रियो तयार झालाय. कुणामुळे, न्यूसेलसमुळे किंवा इम्प्रुव्हमेंटमुळे. तर आपण काय म्हणतो, ॲडव्हेंटिशिप एम्ब्रियो असं म्हणतो. त्याच्यानंतर आता तुमचं पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी म्हणजे काय, फ्रूट डेव्हलप झालाय पण विदाउट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन झालेलं नाही आहे, सीड फॉर्म्स होणार नाहीत, पण फ्रूट तयार झाले. तर ओव्हरीपासून फ्रूट आणि ओव्हरी कॅपपासून फ्रूट वॉल तयार झालेली आहे. कुणामध्ये दिसतं, पायनॅपल, बनाना आणि पपायामध्ये. म्हणून बनानामध्ये आपल्याला सीड्स दिसत नाहीत. प्लासेंटल टिश्यू. आता जे प्लासेंटल टिश्यू सांगितलं ना मी तुम्हाला, ओव्हरीमध्ये, ते काय, अनफर्टिलाइज्ड ओव्हरी काय करतात, प्रोड्यूस्ड ऑक्झिन. ऑक्झिन हे हार्मोन, याच्यामुळे काय होतं, एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इनटू फ्रूट. आता इथं कशाचा संबंध होतो, हार्मोनचा संबंध होतो. ऑक्झिन जर समजा जास्त तयार व्हायला चालू झालं तर ते काय करतं, अनफर्टिलाइज्ड ओव्हरीला
त्याच्या न्यूसेलसला त्याच्या इम्प्रुव्हमेंट्सना काय करतं ते एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इंटू फ्रूट करायला भाग पाडताना फ्रूट फॉर्म होतं. ते नॉर्मल असतं पण विदाउट सीड असतं. आता पॉलीएम्ब्रॉनी म्हणजे भरपूर एम्ब्रियोज तयार झाले. पॉली म्हणजे भरपूर, एम्ब्रॉनॉजी म्हणजे काय, भरपूर एम्ब्रियोज तयार झाले. डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इनसाइड द सीड इज कॉल्ड एज पॉलीएम्ब्रॉनी. ठीक आहे, म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ वन एम्ब्रियो, एक तर एम्ब्रियो आहेच पण त्याच्यापेक्षा अजून जरा जास्त एम्ब्रियो तयार झाले तर आपण काय म्हणणार, पॉलीएम्ब्रॉनी. फर्स्ट नोटिस बाय लिओनहॉक इन सिट्रस जीन्स, म्हणजे सिट्रस तुम्ही फ्रुट्सचे बघता, काय म्हणतो आपण त्याला, मोसंबी वगैरे त्यांच्यात ते दिसतं. पॉलीएम्ब्रॉनी मे बी ट्रू और फॉल्स. ॲडव्हान्टेज ऑफ पॉलीएम्ब्रॉनी म्हणजे एक्स्ट्रा, अगेन एम्ब्रियो डेव्हलप डिरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस आणि इंटुगमेंट्स. म्हणजे एम्ब्रियो कशापासून तयार होतोय, एक एम्ब्रियो तयार झालाय कशापासून, झायगोट पासून. दुसरा एम्ब्रियो कशापासून तयार व्हायला लागला, न्यूसेलस आणि इंटुगमेंट पासून. क्लिवेज पॉलीएम्ब्रॉनी झायगोट प्रो एम्ब्रियो डिवाइड्स इंटू मेनी पार्ट्स. म्हणजे झायगोट एम्ब्रियोने काय केलं, भरपूर एम्ब्रियो तयार करायला लागले. एम्ब्रियो पण मॅटोटिकली डिवाइड व्हायला लागलाय आणि ते काय, दिस युनिट इज डेव्हलप इन टू न्यू एम्ब्रियो. ठीक आहे, आय होप तुम्हाला पूर्ण टॉपिक कळाला असेल, पूर्ण वन शॉट तुम्हाला कळाला असेल. तुम्ही हे नोट्स लिहून घेऊ शकता, नोट्स स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि एवढे जर नोट्स तुम्ही जरी प्रिपेअर केला तर तुम्हाला काय होईल, एक्झाम सोपी जाईल. तुम्हाला ह्या टॉपिकसाठी आणि काही टेन्शन घ्यायची गरज लागणार नाही. आणि ह्याच्यावर आणि मी क्वेश्चन्स तयार केलेले आहेत, जे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तयार केलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे तुमचं काय होईल, तुम्हाला वन शॉट कळालं आहे, तुम्ही ते क्वेश्चन एकदा सॉल्व्ह केलेत की तुमचा हा टॉपिक एक्झामसाठी, बोर्ड एक्झामसाठी कन्फर्म झालेला आहे. ओके, थँक्यू.